सचिन. हा, तर पब्लिक पॉलिसी मध्ये आपण पहिल्यांदा बघूया डेफिनेशन्स काय काय आहेत. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या डेफिनेशन्स दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपला दुसरा मुद्दा आहे धोरण निर्मिती अंमलबजावणी. म्हणजे पॉलिसीची निर्मिती कशी होते, त्याची अंमलबजावणी कशी होते आणि त्याचं मूल्यमापन कसं केलं पाहिजे, हा आपला दुसरा मुद्दा आहे. ओके. त्यानंतर आपला तिसरा मुद्दा असणार आहे भारतातील सार्वजनिक धोरणाची प्रक्रिया. ओके. आणि चौथा मुद्दा असणार आहे सार्वजनिक धोरण आणि जागतिकीकरणाचा काय परिणाम झाला आपल्या पब्लिक पॉलिसीवरती. आणि पाचवा मुद्दा आहे विविध सार्वजनिक धोरण. आता याच्यावरती खूप सारे प्रश्न येतात की कुठले कुठले धोरण जोडा लावायला येतात. आपण जेव्हा पीवायक्यू बघू तुम्हाला तुमच्या लक्षात येईल. आणि सहावा एक मुद्दा आहे ई गव्हर्नन्स. ऍक्च्युली हा मुद्दा पब्लिक पॉलिसीमध्ये येत नाही, बट त्यांनी याच्यावरती 2-3 वेळा प्रश्न विचारून गेलेले आहेत, त्यांचे झालेले आहेत, त्याच्यामुळे आपण त्याला इथे इन्क्लूड केलेलं आहे. तर आता आपण ते बघूया. बघा, सुरुवात पब्लिक पॉलिसी पासून. पब्लिक पॉलिसी म्हणजे काय, सुरुवातीला बघूया. पॉलिसीज म्हणजे फक्त पॉलिसीज का, ते आपण धोरण म्हणतो. आपण धोरण सेपरेटली अभ्यास करतो. तर ते धोरण म्हणजेच धोरण नाही. धोरणामध्ये अनेक साऱ्या गोष्टींचा समावेश होतो. आता इथं काय दिलं बघा, पॉलिसीज, प्रोग्राम्स, मिशन्स, लॉज, ऍक्ट आणि कोड, या सगळ्या गोष्टींना आपण पॉलिसी म्हणतो. ओके, काय म्हणताय? ठीक आहे. तर आता आपण बोलतो की पब्लिक पॉलिसीमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो. पॉलिसी झाली, प्रोग्राम झाला, ऍक्ट, मिशन, कोड या सगळ्यांचा होतो. एकंदरीत धोरण म्हणजे काय? म्हणजे जनरली धोरण म्हणजे एखादी गोष्ट आपण करत असताना, हे नॉट नेसेसरली गव्हर्नमेंटच्या संबंधितच आहे. आपलं स्वतःचं पण एक धोरण असतं, आपली पण एक पॉलिसी असते. इन जनरली एखादा प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेमला फेस करताना किंवा एखादा गोल आहे, एक टार्गेट आहे, त्या टार्गेटला अचीव करत असताना जी आपली स्ट्रॅटेजी बनते आणि त्या स्ट्रॅटेजीनुसार ज्या काही गोष्टी आपण करतो त्या सगळ्यांचा समावेश पॉलिसीमध्ये होतो. ओके. तर फॉर एक्झाम्पल, साधं एक्झाम्पल जरी घेतलं की मला एमपीएससी ची परीक्षा पास व्हायचं आहे, माझा ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके. मग त्यानंतर मी काय करतो, सुरुवातीला माझं महत्व, पहिली गोष्ट कुठली असते, मला सगळ्या गोष्टींची माहिती असली पाहिजे. मग आपण सगळीकडे व्हिजिट करतो, वेबसाईट्स बघतो, युट्यूब बघतो. या सगळ्या गोष्टीतून आपण इन्फॉर्मेशन घेण्याची पहिली फेज झाली. ओके. त्यानंतर आपण एस्टिमेशन करतो की याला किती वेळ लागेल या वेगवेगळ्या अभ्यास करायला. ओके. तिसरी गोष्ट, आपण टाइम टेबल बनवतो. ओके. इतक्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग आपण इम्प्लिमेंटेशनला लागतो. इम्प्लिमेंटेशन मध्ये मग आपले वेगवेगळे प्रकार असतात. मी सेल्फ स्टडी करेन GS1चा, GS2 देशमुख सरांचं लेक्चर करेन किंवा बाकीचे काय काय, असं वेगवेगळ्या गोष्टी करून आपण आपलं एक इम्प्लिमेंटेशन तयार करतो, एक पॉलिसी तयार करतो. ही पॉलिसीच आहे. ओके. मग आपलं इम्प्लिमेंटेशन सुरू होतं. मग नंतर कळतं की अरे प्रॉब्लेम झाला, या विषयाला मी लेक्चर करायला पाहिजे होते, नाही केले, मार्क्स कमी आले. मग तिथं आपण इम्प्लिमेंटेशन पद्धत पुन्हा बदलतो. असं एक वेगवेगळ्या पद्धतीने आपण ट्रायल अँड एरर करत 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 जातो आणि सगळ्यात शेवटी लिस्ट लागते. लिस्ट लागल्यानंतर आपल्याला मार्क्स कळतात. मग त्यावेळी आपण बसतो की GS1 ला का कमी आले, GS2 ला चांगले आले, GS3 ला पुन्हा कमी आले. मग काय झालं, मग या सब्जेक्टचा माझा अभ्यास कमी होता किंवा याला अजून करायला पाहिजे. तर हे काय झालं, इव्हॅल्युएशन झालं. स्वतःच आपण इव्हॅल्युएशन करतो आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण स्ट्रॅटेजी बनवतो आणि पुन्हा ही फेज सुरू होते जोपर्यंत आपण गोल अचीव करत नाही तोपर्यंत. या सगळ्या गोष्टींचा समावेश आपल्या कशामध्ये होतो, पॉलिसीमध्येच होतो. तर तशीच ही पॉलिसी पण असते. गव्हर्नमेंटच्या केसमध्ये एखादा प्रॉब्लेम असेल तर फॉर एक्झाम्पल घ्या की भारतामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी होतं आपल्याकडे सुरुवातीला. मग गव्हर्नमेंटने एक पॉलिसी बनवली, आपण बघतो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बघितली, आपण खूप साऱ्या पॉलिसीज बघितल्या. ओके. तर मग त्या पॉलिसीज नुसार आपण ऍक्ट करायला सुरुवात केलं. मग काय केलं, त्या पॉलिसीला धरून आपण प्रोग्राम्स बनवले, वेगवेगळे प्रोग्राम्स होते आपल्याकडे, पाहिलं आपण. मग प्रोग्राम्स नंतर आपण ऍक्ट सुद्धा बनवला, कॉन्स्टिट्यूशन मध्ये चेंजेस पण केले. त्याच्यानंतर आपण ते इम्प्लिमेंटेशन करायला सुरुवात केली, त्याची गणना केली, रिपोर्ट्स बनवले. या सगळ्या गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये होतो. पॉलिसी म्हणजे फक्त आपण अभ्यासतो ते धोरण म्हणजे पॉलिसी नव्हे, इतकं लक्षात घ्या. ती खूप मोठी ब्रॉड टर्म आहे. ओके. स्ट्रॅटेजी, इव्हन गव्हर्नमेंटने एक नोटिफिकेशन जरी सांगितलं असेल तर ती सुद्धा पॉलिसी. किंवा मंत्रिमंडळामध्ये, संसदेमध्ये आम्ही असं करणार आहोत हे सांगितलं, ती पण एक पॉलिसीच आहे. ओके. तर एक ओव्हरऑल लक्षात घ्या की पॉलिसी म्हणजे काय विचारलं तर इन्क्लुझिव्ह आपला एक व्ह्यू असला पाहिजे. त्यांनी म्हणले की पॉलिसीमध्ये खालीलपैकी कोणते घटक समावेश होतात. तर जे काही घटक तुम्हाला वाटतील की गव्हर्नमेंट हे करू शकतं त्या सगळ्यांचा समावेश होतो, इतकं लक्षात घ्या. त्या सगळ्यांना इन्क्लूड करायचं आहे. आता बघा पुढच्या गोष्टी बघा, डेफिनेशन मध्ये काय काय आलं पाहिजे. पब्लिक पॉलिसी इज व्हॉट एव्हर गव्हर्नमेंट चूज टू डू ऑर नॉट टू डू. आता हा एक पण मुद्दा आहे. पॉलिसीमध्ये आपण जनरली पॉझिटिव्ह अँगलने बघतो ना. टू डू म्हणजे आपण पॉलिसी म्हणतो, नॉट टू डू सुद्धा पॉलिसी आहे. एखाद्या गोष्टीवरती काम करायचं नसेल किंवा ऍक्ट करायचं नसेल तरी सुद्धा ती पॉलिसी आहे.
ओके. आपण राष्ट्रपतींच्या केसमध्ये पण बघतो ना, त्यांच्या समोर बिल आलं तर ते त्याच्यावरती साईन करत नाहीत, ते सुद्धा त्यांची एक पॉलिसी आहे. आलं लक्षात. जनरली जर स्टेट गव्हर्नमेंटचं बिल असेल तर तसं वागतात. तर पहिली गोष्ट टू डू और नॉट टू डू, काय गव्हर्नमेंट करतं ते. पुढं पब्लिक पॉलिसी इज नॉट अ डिसिजन, इट इज अ कोर्स पॅटर्न ऑफ ऍक्टिव्हिटीज. लक्षात आलं का? ऍक्टिव्हिटीजचा घटक आहे तो. आपण धोरण म्हणताना आपण काय विचारतो आपल्या समोर, अरे असं एक डॉक्युमेंट असतं त्याच्यानुसार आपल्याला ऍक्ट करायचं, त्याच्यानुसार ऍक्ट करणं सुद्धा पॉलिसी आहे. ऍक्टिव्हिटीचा पण समावेश त्याच्यामध्ये होतो. ओके. तिसरा पॉइंट, पॉलिसी इज अ सेट ऑफ डिसिजन टेकन बाय पॉलिटिकल ऍक्टर्स. आता पॉलिटिकल ऍक्टर्स म्हणजे फक्त पॉलिटिकल पार्टीज येतील का? नाही. प्रशासकीय घटक पण त्याच्यामध्ये आला, एनजीओ पण आले, सामान्य नागरिक पण आले. वी ऑल आर पॉलिटिकल ऍक्टर्स. आपण सगळे पॉलिटिकल ऍक्टर्स आहोत. पॉलिटिकल लीडर्स वेगळे, पॉलिटिकल ऍक्टर्स वेगळे, कार्यकर्ते त्याच्याहून वेगळे. ओके. तर आपलाही समावेश पॉलिटिकल ऍक्टर्स मध्ये होतो, इतकं लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर पुढं, द रिलेशनशिप ऑफ गव्हर्नमेंट युनिट टू इट्स एन्व्हायरमेंट. रिलेशनशिपचा सुद्धा त्या पॉलिसीमध्ये समावेश होतो. कुठल्या कुठल्या गोष्टीचा समावेश होतो ते बघून घ्या. आता रिलेशनशिप का बरं असलं पाहिजे? आता तुम्ही पॉलिसी इम्प्लिमेंटेशन करत असताना तुम्ही वेगवेगळे संस्था एस्टॅब्लिश करता, त्यांच्या थ्रू याचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे. मग त्यांच्यामध्ये पण काहीतरी रिलेशन असलं पाहिजे. मग त्या रिलेशनचा समावेश सुद्धा आपण पॉलिसीमध्ये करतोय. ओके. पुढचा मुद्दा, जाणीवपूर्वक मान्य केलेल्या वर्तणुकींचे नियम आणि प्रशासकीय निर्णयासाठीचे दिग्दर्शन म्हणजे पब्लिक पॉलिसी. येते का लक्षामध्ये? जाणीवपूर्वक तुम्ही निर्णय घेतलेला असतो त्याला आपण पॉलिसी म्हणतो. पॉलिसी म्हणजे काय? तुम्ही ठरवलेला कोर्स असतो. तुम्ही एखादी गोष्ट ठरवली नाही तर त्याला पॉलिसी म्हणायचं नाही. ओके. हे पण लक्षात घ्या. इतके सगळे 5 मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे. पहिला मुद्दा काय? टू डू और नॉट टू डू चा मुद्दा आहे. त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटीचा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा पॉलिटिकल ऍक्टर्सचा आहे. चौथा मुद्दा रिलेशनशिपचा आहे. आणि 5वा जाणीवपूर्वक मान्य केलेले वर्तणूक आहे, वर्तणुकीचा नियम आहे. या सगळ्या गोष्टींचा समावेश पब्लिक पॉलिसीमध्ये होतो. ओके. तर पुढे जाऊया. ओव्हरऑल तुमच्या लक्षात आलं असेल की पब्लिक पॉलिसी म्हणजे काय. ओके. त्याच्यानंतर आता फॉर एक्झाम्पल घ्यायचं तर मणिपूरवरती आम्हाला चर्चा करायची नाही, ही पण एक पब्लिक पॉलिसी आहे. आम्ही नाही करणार, ते कुठल्याही घटकाचं असो, पण ते पब्लिक पॉलिसी आहे हे आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे. ओके. किंवा माझी गाडी अडवली तर तुम्ही टोल नाका फोडा, ही सुद्धा एका पक्षाची पब्लिक पॉलिसी असू शकते. ओके. तर वेगवेगळे घटक आपल्याकडे आहेत. तर त्या पॉलिसी म्हणजे काय लक्षात घ्या फक्त. पुढे धोरण आणि प्रशासनाचा संबंध बघूया. वुड्रो विल्सन यांचं नाव आपण ऐकलंय की कोण होतं वुड्रो विल्सन? येस, ज्यांनी वेगळं केलं, ऍडमिनिस्ट्रेशनला वेगळं केलं होतं, आपण बघितलं. ओके. वुड्रो विल्सन यांच्या मांडणीमुळे केवळ पॉलिटी आणि ऍडमिनिस्ट्रेशनच विभक्त झाले नाही, तर धोरण आणि प्रशासन ही विभक्त केली. यांनी सगळ्या गोष्टी एकदम सुटसुटीत करायला सुरुवात केली आहे. ओके. त्यांनी सुरुवातीला काय केलं? पॉलिटी आणि ऍडमिनिस्ट्रेशन वेगळं केलं. यांच्या आधी समज काय होता? ऍडमिनिस्ट्रेशन हा पॉलिटीचाच भाग आहे. त्यानंतर त्यांनी काय म्हणलं की पॉलिसी आणि प्रशासन म्हणजे याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? त्यांचं असं म्हणणं की प्रशासन किंवा ऍडमिनिस्ट्रेशन पॉलिसी बनवत नाही, त्यांनी त्याला वेगळं केलेलं आहे. ओके. पण तुम्ही ओव्हरऑल जर बघितला तर प्रशासनाचा सुद्धा पॉलिसी मेकिंग मध्ये समाविष्ट होतो. पण वुड्रो विल्सन मात्र याला वेगळं करतात. तर वुड्रो विल्सननी कुणाला वेगळं केलं एक लक्षात घ्या. पुढे कारण बघूया आपण. धोरण निर्मिती ही शासनाचे पॉलिटिकल ऑर्गॅन, कार्यकारी मंडळाचे काम आहे. कुणाचे काम आहे? धोरण निर्मिती हे शासनाच्या पॉलिटिकल म्हणजे कार्यकारी मंडळाचे, असं कोण म्हणतंय? वुड्रो विल्सन म्हणतंय. पण आपण जनरली बघितलं पॉलिसी आपल्या कुठे बनतात? संसदेमध्ये बनतात. म्हणजे कार्यकारी मंडळ नाही तर कायदे मंडळाचं काम जनरली आपल्याकडे दिसून येतं. पण वुड्रो विल्सन याला पूर्ण वेगळं करतात. ओके. पण नंतर या दृष्टिकोनात बदल झालेला आहे. या वुड्रो विल्सन यांच्या नंतर खूप बदल झालेले आहेत. ओके. पुढचा मुद्दा बघा. हॉवर्ड मॅकबेन आहेत. ओके. हॉवर्ड मॅकबेन काय सांगतात बघूया आपण. राष्ट्राध्यक्षाचे म्हणजे राष्ट्रीय ध्येयाचे मुख्य कार्य किंवा राष्ट्राध्यक्षाचे असेल बरं का, ते मुख्य कार्य एक्झिक्युटिव्ह स्वरूपाचे मुळीच नसते, तर ते लेजिस्लेटिव्ह स्वरूपाचे असते. पॉलिसीचा भाग आहे. म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की जे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत म्हणजे प्रमुख असणार आहेत, जे फॉलो करतायत, तर हे अमेरिकेच्या अँगलनं बोलतात. तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचं मुख्य काम एक्झिक्युटिव्ह नाहीये तर लेजिस्लेटिव्ह आहे. मग हे सुद्धा वुड्रो विल्सन सारखं बोलतात. ऍडमिनिस्ट्रेशनचं काम काय असतं? एक्झिक्युशनचं. त्याच मताचे हे सुद्धा आहेत. आता फक्त हे आपण खाली काही विचारवंत बघतोय, स्टेटमेंट आलं आणि कुणी काय सांगितलं इतक्यासाठी आपल्याला महत्वाचं आहे. ओके. पुढचा मुद्दा, ल्युथर ग्युलिक. प्रशासनापासून राजकारण आणि राजकारणापासून प्रशासन दूर करता येत नाही. ल्युथर ग्युलिक एकदम सिंपल बोलतात. ओके. तुमच्या लक्षात आलं पाहिजे.
प्रशासनापासून राजकारण आणि राजकारणापासून प्रशासन दूर करता येत नाही. मग इथं पॉलिसी कुठं आली? कुणीतरी पॉलिसी मेकिंग करत असणार आहे ना. ओके, फॉर एक्झाम्पल प्रशासनाने पॉलिसी बनवली पाहिजे किंवा राजकारणाने पॉलिसी बनवली पाहिजे. म्हणजेच ते म्हणतात की पॉलिसी हा घटक दोघांना मिळूनच येतो. राजकारणापासून आणि प्रशासनापासून धोरणाला वेगळं करता येत नाही. ओके, त्याच्यानंतरचा आपला मुद्दा बघूया. कार्ल फ्रेडरिच. ओके, कार्ल फ्रेडरिच काय सांगतात? राजकारण प्रशासन हा द्वैत दिशाभूल करणारा आहे. ओके, दोघांमध्ये तुम्ही डिफरन्सेस क्रिएट करू शकत नाही. ते कसे आहेत? दोघं अद्वैत आहेत. ओके, पुढचा मुद्दा. डोनाल्ड किंग्सले, प्रशासन ही राजकारणाचीच शाखा आहे. ओके, त्याच्यानंतर पॉल एच ॲपलबे, लोक प्रशासन म्हणजे धोरण निर्मिती होय. त्यांनी इतकं क्लिअर कट बोललेलं आहे. ते म्हणतात की पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे धोरण निर्मिती. ओके, तर हा एक आता हा सिंपल स्टेटमेंट आहे आणि हे जरा आपल्याकडे फेमस पण आहे, खूप वेळा एक्झामला येऊन गेलेलं आहे. तर त्यांचं स्टेटमेंट लक्षात ठेवायला आपल्याला काही हरकत नाही. पुढं मॅकबेन, ज्युलिक, ॲपलबे धोरण प्रशासन यात घनिष्ठ संबंध असल्याचा विचार प्रस्तावित करतात. ओके, इतके मुद्दे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे. पुढे पब्लिक पॉलिसीचे फीचर्स काय काय असले पाहिजे. आता जनरल पब्लिक आपण अभ्यासाला घेतो पब्लिक पॉलिसी, हा मुद्दा ठीक आहे. पण इन जनरल सुद्धा आपण पॉलिसी, कुठल्याही पॉलिसीला हे सगळे मुद्दे लागू होतात. कुठलीही प्रायव्हेट असू दे किंवा आपली स्वतःची असो. पहिला मुद्दा काय बघा पब्लिक पॉलिसीच्या फीचर्स मध्ये, गोल ओरिएंटेड. कुठली पण पॉलिसी गोल ओरिएंटेड असली पाहिजे. करेक्ट आहे, आणि असतेच ना. आपण जेव्हा काही ठरवतो किंवा एका गोलला धरूनच पॉलिसी बनवतो. पुढचा मुद्दा, शासनाच्या सामूहिक कृतीचा परिणाम म्हणजे पॉलिसी. कृती येते का तुमच्या लक्षामध्ये? बघा, पॉलिसी इज नॉट ओनली अ पेपर, किंवा काय फक्त पेपर नाहीये, त्याच्यावरती ऍक्ट होणं सुद्धा पॉलिसीमध्ये समाविष्ट होत आहे. याच्यावरून आपल्याला वारंवार दिसतं ते. ओके, पुढे परिस्थितीनुसार वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये ते समोर येत असतात. पॉलिसीचे फॉर्म्स बघा कुठले कुठले आहेत. पहिला आहे एक्झिक्युटिव्ह ऑर्डर, ती सुद्धा एक पॉलिसीचा फॉर्मच आहे. दुसरा आहे नोटीस. तिसरा आहे ऍक्ट. पॉलिसी इटसेल्फ इज अ भाग, आपण ज्याला पॉलिसी म्हणतो, जे धोरण म्हणतो, तो त्याचा एक छोटा भाग आहे. त्याच्यानंतर प्रोग्राम्स, वेगवेगळ्या योजना, प्रोग्राम्स, मिशन, या सगळ्यांचा समावेश. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्युडिशियल व्हर्डिक्ट सुद्धा पॉलिसीचा भाग आहे. तर तुम्हाला ज्युडिशियल व्हर्डिक्ट वाटणार नाही का? ज्युडिशियल व्हर्डिक्ट पॉलिसीचा भाग असला पाहिजे. ज्युडिशरी कधी शासन कसं चालेल किंवा देश कसा चालेल याच्याबद्दल निर्णय कधी घेते का? तिचा आपण इथं समावेश का केलाय? ज्युडिशियल ऍक्टिव्हिजन वगळून सोडा, ज्युडिशियल रिव्ह्यू लक्षात घ्या. तरी पण सांगा की ते काय काम करतात का, ते पब्लिक पॉलिसीमध्ये कसे इन्व्हॉल्व असणार आहेत. आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठं पॉलिसी पेपर कुठलं आहे? कॉन्स्टिट्यूशन. आपलं कॉन्स्टिट्यूशन सगळ्यात मोठं पॉलिसी पेपर आपल्यासमोर. आपण काही करू त्याला धरून बनवतो. तर मग त्याच्यात गडबड झाली तर ज्युडिशियल रिव्ह्यू होणारच आहे. त्यामुळं इथं ज्युडिशरीचा पण संबंध आला पाहिजे. हा एक मुद्दा लक्षात घ्या. तुम्हाला वाटणार नाही की त्यांचा आहे. म्हणजे काय झालं बघा, तिन्ही ऑर्गॅन इन्व्हॉल्व आहेत. कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, ज्युडिशरी आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्रशासकीय मंडळ सुद्धा याच्यात इन्व्हॉल्व आहेत. ओके, त्याच्या पुढे पॉलिसी पॉझिटिव्ह व निगेटिव्ह असू शकते. दोन्ही प्रकारच्या पॉलिसीज असू शकतात. ओके, आहेत ना. आपण सुद्धा विचार करतो, आपली सुद्धा पॉलिसी पॉझिटिव्ह निगेटिव्ह असते. सायन्स टेकचा पेपर सॉल्व्ह करत असताना मी एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी, स्पेस, आपत्ती व्यवस्थापनचे प्रश्न सॉल्व्ह करेन. बायोटेक्नॉलॉजी काही केलं तरी कळत नाही, त्याला मी सोडून देऊ शकतो. ही निगेटिव्ह अप्रोच झाला. आधीचा पॉझिटिव्ह अप्रोच झाला. असं मी इन जनरल सांगतो. त्याचं बायोटेक्नॉलॉजी बेस आहे, त्याने उलट करावं. ओके, तर ही जी पॉलिसी आपण ठरवतो की ऍक्ट करायचं की नाही, त्याच्यावरून ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह ठरतं. ओके, पॉझिटिव्ह मध्ये बघा, एखाद्या समस्येबाबत शासनाने दाखवलेला कन्सर्न आणि त्यानुसारचे कृत्य. ओके, एखाद्या समस्येवरती कृती न करण्याचा निर्णयाचा समावेश याच्यात होतो. म्हणजे ऍक्टिव्हिटी घडत आहे, खूप मोठ्या प्रमाणात गोष्टी घडत असेल तरी मी मौन बाळगतो, हे निगेटिव्ह पॉलिसी आहे. असायला पाहिजे ना निगेटिव्ह पॉलिसी. आपल्याकडे वारंवार दिसतं ते, खूप वेळा तुम्ही बघताय. इतक्या मोठ्या घटना घडल्या तरी चीफ व्यक्ती काहीच बोलत नाही, म्हणजे ती निगेटिव्ह पॉलिसी आहे. तुम्हाला उदाहरणं लक्षात येत असेल तर ते तुम्ही कम्पेअर करू शकता. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा, नेचर ऑफ पब्लिक पॉलिसी. पब्लिक पॉलिसीचं नेचर कसं असलं पाहिजे. ओके, पहिला आहे रिस्ट्रिक्टिव्ह.
रिस्ट्रिक्टिव्ह प्रकारची पण पॉलिसी असते. म्हणजे या पॉलिसीनुसार तुम्ही काही गोष्टींवरती बंधनं आणता. फॉर एक्झाम्पल बघा खाली, तंबाखू, सिगारेट, मद्य यांच्या वापरावरती बंधने आणण्यासाठी अधिक कर लावणे किंवा जाहिरात करणे हे कसली आहेत, रिस्ट्रिक्टिव्ह पॉलिसी आहेत. आणि ह्याच्याबरोबर अनेक उदाहरणं की आपण दारूवरती बंधन आणतो किंवा ड्रग्सवरती बंधन आणतो. हे रिस्ट्रिक्शन आणणारे ज्या काही गोष्टी आहेत त्याला आपण आता बरं मला असं सांगा की रिस्ट्रिक्टिव्ह पब्लिक पॉलिसी जर तुमच्या समोर कॉन्स्टिट्यूशन ठेवलं तर कुठल्या घटकाला तुम्ही म्हणताल की हे रिस्ट्रिक्टिव्ह पब्लिक पॉलिसी आहे? फंडामेंटल राईट्स. गव्हर्नमेंटवरती ते रिस्ट्रिक्शन आणतं ना, तर फंडामेंटल राईट हे रिस्ट्रिक्टिव्ह पब्लिक पॉलिसीचं एक्झाम्पल आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे आपलं रेग्युलेशन. रेग्युलेशन बघा, अर्थव्यवस्थेच्या नियमनासाठी आरबीआयच्या पॉलिसी असो किंवा इतर वेगवेगळ्या बँकांच्या पॉलिसी असो, नाबार्ड असो किंवा ज्या काही सहकारी संस्था असो, या सगळ्यांच्या पॉलिसी रेग्युलेशनच्या आधारावरती असतात. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे फॅसिलिटेटिंग प्रकारच्या पॉलिसी. याच्यात काय, इज ऑफ डुईंग बिझनेस साठी सरकारच्या सिंगल विंडो क्लिअरन्स सारख्या पॉलिसी. ओके, तुम्हाला आम्ही फॅसिलिटी देतो या प्रकारच्या. म्हणजे तिन्ही प्रकारच्या पॉलिसीज तुम्हाला लक्षात असल्या पाहिजेत. रिस्ट्रिक्टिव्ह आहे, रेग्युलेटरी आहे आणि फॅसिलिटेटिंग आहे. एकतर कुठले प्रकारचे असतात विचारलं जाईल किंवा दुसरा प्रश्न असेल की जोड्या लॉमध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलं जाईल आणि या साईडला टाईप दिला जाईल, त्याला तुम्ही जोडता आलं पाहिजे. तर तंबाखू आणि सिगारेटच्या केसमध्ये बघा, काल मी कुठेतरी एका ठिकाणी पाहिलं होतं, ते अजय देवगण ऍड करतात ना आपली कशाची, हा बोलो जुबा केस. तर एक कुठला तरी नागपूरचा व्यक्ती आहे, तो सिगरेटची ऍड करू नका म्हणून त्याच्या बाईक वरती फिरतो आणि तो काय भीक मागो आंदोलन करतोय. तो अपील करतोय, तुम्हाला पैसे हवेत ना, मी तुम्हाला भीक मागून देतो, पण असला ऍड करू नका. त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा तो प्रयत्न करतोय, पण त्याचा काही फरक पडत नसतो. ठीक आहे. अशा प्रकारे ही वर्गीकरण केले जाते. आता वरचं एक वर्गीकरण बघितलं आपण. त्याच्यानंतर रेग्युलेटरी वर्गीकरण तर आपण एनी हाऊ बघितलेलं होतं वरती. त्याच्यानंतर सबस्टेंटिव्ह प्रकारचं पब्लिक पॉलिसी म्हणजे काय, कन्सर्न विथ जनरल वेलफेअर अँड डेव्हलपमेंट ऑफ अ सोसायटी, याला म्हणायचं सबस्टेंटिव्ह. सबस्टेंटिव्ह म्हणजे काय, आपण मोशन बघितले वेगवेगळे, त्याच्यामध्ये सबस्टेंटिव्ह मोशन एक होतं. तर त्या एक महत्वाच्या विषयावरती तुम्ही काही गोष्टी करत असणार तर त्याला सबस्टेंटिव्ह बोललं पाहिजे. त्याच्यानंतर बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह फॉर अ स्पेसिफिक सिलेक्शन ऑफ अ सोसायटी. डिस्ट्रीब्युटिव्ह आहे ना, आपल्याकडे आहेत ना, महिलांसाठी वेगळं धोरण आहे, बालकांसाठी वेगळं धोरण आहे, वृद्धांसाठी वेगळं आहे. मग याला आपण काय म्हणलं पाहिजे, डिस्ट्रीब्युटिव्ह पब्लिक पॉलिसी. त्याच्यानंतरचा आपला मुद्दा आहे रिडिस्ट्रीब्युटिव्ह. rearrangement of a policy which are concerned with bringing about social and economical changes. काय सांगता येईल रिडिस्ट्रीब्युशनचं उदाहरण, काय सांगता येईल, लँड रिफॉर्म. एकदम परफेक्ट उदाहरण आहे त्याचं. ओके, आपण ज्यांच्याकडे लँड आहे त्यांच्याकडनं लँड घेतली आणि ज्यांना नाही त्यांना दिलं. ओके, एक आपल्याकडं आंदोलन होतं बघा, तुम्ही आपण याच्यात बघितलं का, शेतकरी कामगार पक्ष बघत असताना, कसेल त्याची जमीन, त्यातनं आलेला तो एक उद्देश होता. त्याच्यानंतर एक मोठे आपले मराठी साहित्यिक होते, ते म्हणजे नसेल त्याचं काय, त्यांचा एक त्याला प्रतिप्रश्न होता. मग त्यानंतर मग त्यांना लँड द्यायचं पण सुरू झालं. आणि अजून दुसरं उदाहरण काय, टॅक्स. टॅक्स सुद्धा रिडिस्ट्रीब्युटिव्ह पॉलिसीचं उदाहरण आहे. आपण ज्याचं उत्पन्न जास्त आहे त्यांना जास्त टॅक्स घेतो आणि त्यांच्याकडे टॅक्स घेऊन इतर ठिकाणी त्याचा फ्लो मॅनेज करत असतो. त्याच्यानंतरचा आपला मुद्दा आहे कॅपिटलायझेशनचा प्रकार पण आहे. याच्यामध्ये फायनान्शियल सबसिडीज आर गिव्हन बाय युनियन गव्हर्नमेंट टू स्टेट अँड लोकल गव्हर्नमेंट. कॅपिटलायझेशन म्हणजे कॅपिटल मिळवण्यासाठी देण्यासाठीची पॉलिसी. फॉर एक्झाम्पल काय, फायनान्स कमिशन. फायनान्स कमिशन तुम्हाला डिस्ट्रीब्युशन सांगतं कसं कसं करायचं आहे, तो सुद्धा एक तुमच्या कॅपिटलायझेशन पॉलिसीचा प्रकार आहे. आले तुम्हाला लक्षात पॉलिसीचे प्रकार. आता पब्लिक पॉलिसीचे टप्पे. आता हे जे टप्पे आहेत ना, ते खूप ठिकाणी वेगवेगळे आहेत. ते कशावर डिपेंड असणार आहे, ते जो सांगणारा व्यक्ती आहे त्याच्यानुसार ते डिपेंड असणार आहे. एकच मिनिट. कशाला चार्जिंग नाही आता, your battery is running low, you might want to plug your PC. चार्जर बसला.
स्क्रीन शेअर करावं लागेल का? ओके, चलो. तर पब्लिक पॉलिसीचे टप्पे आपण बघितले आहेत. त्याच्यात 5 टप्पे आहेत पब्लिक पॉलिसीमध्ये. त्यातला पहिला टप्पा आपला जो आहे तो फॉर्मेशन ऑफ पब्लिक पॉलिसी आहे. ओके, पहिली स्टेप आपली काय असली पाहिजे? पॉलिसीचं फॉर्मेशन करणं हा आपली पहिली स्टेज आहे. ओके, त्याच्यानंतरचा आपला मुद्दा आहे फर्स्ट स्टेज दिलं बघा, ते फक्त लक्षात ठेवा. किंवा पब्लिक पॉलिसीचे सिक्वेन्स कसा असेल असा 2-3 वेळा प्रश्न येऊन गेला आहे. त्याच्यामुळे पहिलं स्टेज लक्षात ठेवायची फॉर्मेशन ऑफ द पब्लिक पॉलिसी. पुढचं आहे इंटरप्रिटेशन ऑफ पब्लिक पॉलिसी. ऑफकोर्स इंटरप्रिटेशन झालं पाहिजे पब्लिक पॉलिसीचं. त्याच्यानंतर पब्लिक पॉलिसी एज्युकेशन म्हणजे पॉलिसी बद्दलचं अवेअरनेस जनरेशन, आपला हा तिसरा मुद्दा असला पाहिजे. चौथा आहे इम्प्लिमेंटेशन आणि त्याच्याबरोबर काय आहे मॉनिटरिंगचा सुद्धा मुद्दा असला पाहिजे. आणि 5वा मुद्दा आहे इव्हॅल्युएशन ऑफ द पॉलिसी. लास्ट स्टेज कुठली आहे? इव्हॅल्युएशनची आहे. फर्स्ट स्टेज इज फॉर्मेशन, लास्ट स्टेज इव्हॅल्युएशन, त्याच्यावरची कुठली आहे? इम्प्लिमेंटेशन. ओके, त्याच्यानंतर आपण बघूया धोरण निर्मितीचे स्तर कोणकोणते आहेत त्याच्याकडे आपण जाऊ. त्यामध्ये धोरण निर्मितीची प्रक्रिया विभिन्न स्तरावरती आकारास येत असते. बरोबर आहे, हे मान्य केलं आपण. अनेक ठिकाणी ते आकारास येत असते. वरिष्ठ पातळीवरती साधारण स्वरूपात सुरू होते. सुरुवातीला वरिष्ठ पातळीपासून सुरू होते, तिथं प्रॉब्लेम रिकॉग्नाइज होतो, तिथून त्याची सुरुवात झाली. कनिष्ठ स्तराकडे जाऊ तसे तसे ते अधिक विशेषीकृत होत जाते. बरोबर आहे. जनरली जेव्हा सरकार एखादं कायदा किंवा पॉलिसी बनवत असताना लोकांचं मत घेत असतं, की त्याच्या आपल्या वेबसाईटवरती टाकतं की आम्ही असं बनवतो, तुमचं मत द्या. तर तिथून मग वेगवेगळे एक्सपर्ट लोक आपली आपली मतं द्यायला सुरुवात करतात. मग त्याच्यामुळे काय व्हायला पाहिजे? विशेषीकृत झालं पाहिजे. मुद्दा लक्षात ठेवायचा काय तर वरच्या स्तरावरती वरिष्ठ स्तरावरती ती साधारण स्वरूपाची असते आणि कनिष्ठ स्तरावरती आली तर ती विशेषीकृत होत जाते. पुढे म्हणजे धोरण निर्मिती हायरार्कीच्या प्रारूपाप्रमाणे स्वरूपात येते, हे सुद्धा बरोबर आहे. इन जनरली पण तुम्ही बघितलात, क्रियाला वेगळ्या अँगलने पण तुम्ही बघितलात तर सुरुवातीला काय असतं, सरकार काय करतं की एक धोरण बनवतं. धोरण सांगतं की बालकांच्या सगळ्या समस्यांचं निराकरण झालं पाहिजे, आज आमचं साधं धोरण आहे. किंवा दुसरं, शाळेमध्ये 100% अटेंडन्स असला पाहिजे. तर तुम्ही काय करता ते तुम्ही ठरवा, आमचं धोरण आहे. मग ते राज्याला येतं, राज्यावरनं डिस्ट्रिक्ट लेवलला जातं. मग डिस्ट्रिक्ट लेवलवरून ते परत जाईल ते तहसीलदार लेवलला, तलाठी लेवलला. प्रत्येक लेवलला त्याचा फ्लो होत जाईल. मग तिथल्या व्यक्ती त्यांच्या समस्या बघतील ना, आमच्या इथं शाळेत पोरं का येत नाहीत. प्रत्येकाचे वेगवेगळी कारणं असतात. काही ठिकाणी शाळा बंद असेल, काही ठिकाणी मुलांना काम करावं लागत असेल, काही ठिकाणी खूप जास्त गरिबी असेल, की काही काही ठिकाणी आजार असेल. मग हे काय झालं, विशेषीकृत होत गेलं. आलं लक्षात तुम्हाला? जसं तुम्ही खाली जाचाल तसं तुमच्या पॉलिसीचं विशेषीकृत होत जाणार आहे तो मुद्दा. आणि हायरार्की आली आहे तिथे, हायरार्कीनुसार त्याच्या स्वरूपात बदल होतो. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. जनरली आपल्याला वाटणार नाही, आपल्याला वाटेल की पॉलिसी पॉलिसी असते, सगळ्या लेवलला एकच असते, पण तसं ते नाहीये. ओके, पुढे या संदर्भात 4 स्तर अभ्यासता येतील. ओके, त्यातलं बघा कुठले स्तर अभ्यासता येतील. त्याच्यामध्ये पहिला आपला आहे राजकीय धोरणाचं स्तर, दुसरा आहे कार्यकारी धोरण, तिसरा आहे प्रशासकीय धोरण आणि चौथा आहे तांत्रिक धोरण. ओके, आता याच्यातलं राजकीय धोरण बघूया काय आहे. सत्तेवरती असणाऱ्या राजकीय पक्षाची धोरणं जनरली आपल्याला माहिती असतात. मग आता सध्याचं सरकार काय त्यांची धोरणं फिक्स आहेत ना. 370 हटवणं, राम मंदिर बांधणं, किंवा काय आता त्यांचा आता सध्याचा अजेंडा कुठला आहे, समान नागरी कायदा. हे हे त्या त्या पक्षाची धोरण असतात. ओके, तर हा मुद्दा आपला पहिला झाला. हे धोरण संसद आणि शासनाने अंमलबजावणीत आणायचे असतात. ऑफकोर्स आहे, त्यांची सत्ता असते तर ते आणणारच आहेत ते कसंही करून. तर ते आता आपल्याला दिसतं ते इम्प्लिमेंट झालेलं सुद्धा आहे.
त्याच्यानंतरचे मुद्दे बघा, शासनास ते मार्गदर्शक असतात. आणि पर्याय, हा, पर्याय वर्णन म्हणजे साधारण धोरणात बरं काही ही धोरणं साधारण असतात ना, कारण वरच्या स्तरावरचे आहेत, त्याच्यामध्ये ते फक्त एक मुद्दा लक्षात ठेवा की ती कशी धोरण आहेत, साधारण धोरणं आहेत. हे झालं राजकीय धोरण. आता पक्षानं सांगितलं की आमची पॉलिसी अशी आहे, फॉर एक्झाम्पल घेतलं की समान कोड किंवा समान कायदा जो आहे तो आणायचा आहे, ते झालं राजकीय धोरण. मग त्याच्यानंतर कार्यकारी धोरणाचं काम सुरू झालं. मग त्यात काय असणार आहे, जे मंत्रिमंडळ असणार आहे ते याच्या संबंधित पॉलिसी बनवतील, ड्राफ्ट बनवतील, मंत्रिमंडळात मांडतील, कायदेमंडळात मांडतील आणि त्याला कायदा करून घेतील. ही सगळी कामं येणार आपल्या कार्यकारी धोरणामध्ये. हे कॅबिनेट धोरण साधारण धोरणास वास्तवदर्शी बनवतं. प्रश्न कसा येतो तुम्हाला, हे जर विचारत झालं तर ज्या साधारण धोरणास वास्तवदर्शी बनवणारे किंवा आकार देणारे खालीलपैकी कोणते धोरण असते, तर कुठलं धोरण असतं, कार्यकारी धोरण असतं, ते आकार देणार. पुढे प्रशासकीय धोरण काय करतं, शासनाच्या इच्छेस पूर्त स्वरूप देण्याच्या काम मंत्रिस्तरीय मंडळ करत असते. या वाक्यात काय चुकीचं आहे, शासनाच्या इच्छेस पूर्त स्वरूप देण्याचे काम मंत्रिस्तरीय प्रशासक मंडळ करते. काय असलं पाहिजे, मूर्त स्वरूप असलं पाहिजे ना, तर त्या पूर्तला मूर्त करा. मूर्त स्वरूप देण्याचं काम कुणाकडून होत असतं, प्रशासकीय धोरणाकडून होत असतं. पुढे सल्लागार समित्या, तज्ञ गट, जनमत इत्यादीद्वारे धोरणांची निर्मिती केली जाते. आलं लक्षात तुम्हाला, एक राजकीय लेवलला साधारण धोरण बनतं, त्याला आकार द्यायचं किंवा त्याला वास्तवदर्शी स्वरूप द्यायचं काम कोण करतं, कार्यकारी धोरण करतं. आणि त्याला मूर्त रूप द्यायचं काम कोण करतं, प्रशासकीय धोरण करत असतं. त्याचा पुढचा मुद्दा तांत्रिक धोरण, निश्चित केलेल्या प्रशासकीय धोरणाच्या अंमलबजावणीसाठी स्वीकारलेले दैनंदिन धोरण. आता इथं इम्प्लिमेंटेशनला सुरुवात झाली. मग इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी पण धोरण असतं, कसं इम्प्लिमेंट करायचं ते धोरण येतं आपल्या तांत्रिक धोरणामध्ये. प्रत्येक अधिकारी त्याच्या स्तरावरती विवेकाधिकाराने हे धोरण बनवत असतो. प्रत्येक लेवलला ते वेगवेगळं असणार आहे. धोरणाच्या एक्झिक्युशन साठीचे तंत्रासंबंधित धोरण म्हणजे तांत्रिक धोरण. आलं लक्षात तुम्हाला, चारही प्रकारचे धोरण लक्षात आले पाहिजेत. वरच्या साईडला काय लिहिलं बघा, या 4 स्तरापैकी राजकीय व प्रशासकीय धोरण प्रमुख व महत्वाचे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. या पुस्तकात लिहिलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की राजकीय आणि प्रशासकीय महत्वाचं आहे. का बरं असलं पाहिजे, एक जो पहिला आहे सुरुवात आहे धोरणाची सुरुवात, आणि दुसरा जो घेतलाय तो इम्प्लिमेंटेशनची सुरुवात आहे. त्यामुळे हे 2 महत्वाचे आहेत. असा प्रश्न येणार नाही, आला तरी खालीलपैकी कोणते 2 महत्वाचे धोरण आहेत, तर राजकीय आणि प्रशासकीय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढे जाऊया, धोरण निर्मितीची प्रक्रिया. हा आपला मुख्य मुद्दा आहे, धोरण कसं निर्मित होतं ते बघायचं. 1980 पर्यंत धोरण निर्मितीतले टप्पे ठरवण्यासाठी आवश्यक घटकांना अभ्यासकांकडून अधोरेखित करण्यात आले होते. धोरण निर्मिती करायची तर मग कोणते गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत, त्या सगळ्या गोष्टींना अधोरेखित करण्याचं काम 1980 पर्यंत ऑलमोस्ट झालेलं होतं. त्यामुळे धोरण निर्मितीचा अभ्यास करणे 80 नंतर सोपं झालं. इथं मुद्दा 80 वगैरे काय लक्षात ठेवू नका, आलाच स्टेटमेंट मध्ये त्याला बरोबरच घ्या. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण, वेगवेगळ्या व्यक्तींची काय काय मदत त्यात आपण बघूया. हर्बर्ट सायमन आपण बघितलंय, आपण लोकप्रसारण मध्ये यांना बघितलेलं होतं. त्यांचं एक पुढं पुस्तक दिलं बघा, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियर 1947. याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेत की फॉलोइंग 3 स्टेजेस इन्व्हॉल्ड इन द डिसिजन मेकिंग. त्यांच्या म्हणण्यानुसार 3 स्टेजेस डिसिजन मेकिंग मध्ये इन्व्हॉल्व आहेत. कुठले कुठले, इंटेलिजन्स, डिझाईन आणि चॉईस. डिसिजन मेकिंग म्हणजे काय, पुन्हा पॉलिसीज. पॉलिसी म्हणजेच तुम्ही डिसिजन घेतलाय ना, मी असं करणार आहे हे आपण पॉलिसीमध्ये ठरतो, म्हणजे पॉलिसी म्हणजेच डिसिजन मेकिंग. मग ते इनडायरेक्टली म्हणतात की पॉलिसी मेकिंग मध्ये 3 गोष्टी इन्व्हॉल्व आहेत. पहिला आहे इंटेलिजन्स. व्हॉट इज इंटेलिजन्स, याच्यामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी आल्या. तुम्हाला प्रॉब्लेम अंडरस्टँड झाला पाहिजे, तुम्हाला प्रॉब्लेमची इन्फॉर्मेशन असली पाहिजे, तुमच्याकडे स्टॅटिस्टिक्स असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा समावेश इंटेलिजन्स मध्ये होतो. दुसरं डिझाईन, मग हे सॉल्व्ह करायचं आहे तर मग पॉलिसी कशी असली पाहिजे. एकाहून जास्त पॉलिसी असणार आहे तुमच्याकडं, तर मग त्याच्यातून पुढची स्टेज असली पाहिजे, मी कुठली पॉलिसी चूज करणार आहे. या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. मग आता प्रश्न कसा बनेल, पॉलिसीचे खालील 3 स्टेजेस कुठल्या विचारवंतांकडून दिलेले आहेत. हर्बर्ट सायमन.
किंवा हर्बर्ट सायमनने कुठले स्टेजेस सांगितले आहेत, दोन्ही प्रकारचे प्रश्न आले तर आपण तयार असलं पाहिजे. पुढचा प्रश्न आपला आहे हेरॉल्ड लॉसवेलचा. हेरॉल्ड लॉसवेलचं पुस्तक आहे द डिसिजन प्रोसेस 1978. याच्यामध्ये 7 स्टेजेस इन पब्लिक पॉलिसी, पॉलिसी प्रोसेस मध्ये 7 स्टेजेस ते सांगतात हेरॉल्ड लॉसवेल. पहिलं सेम आहे इंटेलिजन्स, त्यात त्यांनी मध्ये ऍड केलं प्रमोशन, लोकांपर्यंत ते पोहोचवणं, प्रमोशन. त्याच्यानंतर प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय, ऍक्च्युअल मेन्शन करणं तुम्ही काय करणार आहात ते. त्याच्यानंतरचा घटक आहे इन्व्होकेशन. इन्व्होकेशन म्हणजे ऍक्टिव्ह करणं, जे एजंट्स असणार आहेत त्यांना ऍक्टिव्ह करणं. त्याच्यानंतर ऍक्च्युअली अप्लाय करणं म्हणजे इम्प्लिमेंटेशनची फेज. आणि सगळ्यात शेवटी आहे तुमचा उद्देश साध्य झाला किंवा होणार नाही या पॉलिसीनं हे समजलं तर टर्मिनेशन, आपण टर्मिनेट करतो. आणि अप्रायझल ही शेवटची पद्धत आहे. म्हणजे याच्यामध्ये काय झालं, कुठल्या ऍक्टरनं वेगळं चांगल्या पद्धतीने काम केलं आणि कुणी केलं नाही, पॉलिसीतला कुठला घटक कामी आला किंवा कुठला नाही, याला आपण अप्रायझल म्हणतो. हे 7 स्टेजेस हेरॉल्ड लॉसवेल यांचे आहेत. त्याच्यानंतर डब्ल्यू जेनकिन्स यांचं पुस्तक आहे पॉलिसी अनालिसिस 1978. ही पुस्तकं पण लक्षात घ्या, जोडा लावायला जर आली तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. यांनी पण 7 स्टेजेस सांगितले. पहिला आहे इनिशिएशन, आणि शेवटी आहे टर्मिनेशन. यांनी सिंपल सांगितलेलं आहे, इनिशिएशन करा आणि टर्मिनेशन करा. मध्ये इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला इन्फॉर्मेशन, इंटेलिजन्स जो घटक आपण आतापर्यंत बघितला तोच हा इन्फॉर्मेशनचा घटक. पुढे आहे कन्सिडरेशन म्हणजे जो मुद्दा आहे, जी पॉलिसी आहे ती तुम्ही कन्सिडर केली पाहिजे, तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यानंतर डिसिजन घेणं, इम्प्लिमेंटेशन करणं आणि इव्हॅल्युएशन करणं. ओके, हे 7 मुद्दे तुम्हाला यांचे पण लक्षात ठेवायचे आहेत. हे तिघांनी सांगितलेले हे मुद्दे तुमच्या लक्षात येतीलच. आता पुढे आपण जाऊया. अशाच प्रकारे अजून काही पुस्तकं बघा, हॉगवूड आणि गुन आहेत, त्यांचं पॉलिसी अनालिसिस फॉर द रिअल वर्ल्ड नावाचं पुस्तक आहे 1984 मध्ये. त्यांनी त्याच्याबद्दल खूप सारी मतं मांडलेली आहेत. दुसरं मे अँड वाईल्ड वस्की, अ पॉलिसी सायकल 1978. म्हणजे ही 5 नावं लक्षात ठेवा ज्यांनी पॉलिसी बद्दल सांगितलेलं आहेत. हे 5 विचार म्हणजे तुम्हाला माहिती असले पाहिजे. आता महत्वाचा आपल्याला हा मुद्दा आहे, हा 3 स्टार केलेला मुद्दा महत्वाचा आहे, तो लिहून घ्या फक्त आणि लक्षात असला पाहिजे. धोरण निर्मितीची चक्र कशी आहेत, त्यात कुठल्या कुठल्या गोष्टी. आता वेगवेगळ्या विचारवंतांनी खूप काही गोष्टी सांगितल्या, मग त्या सगळ्यांचं कंपायलेशन करून आपण फायनली पॉलिसी सायकल ठरवलेली आहे. त्यामध्ये पहिली गोष्ट असते आयडेंटिफाईंग द अंडरलाईन प्रॉब्लेम, समस्या अधोरेखित करणे, ही पहिली स्टेज असली पाहिजे. पुढचं डिटरमाइनिंग द अल्टरनेटिव्ह फॉर पॉलिसी चॉईस, विकल्प किंवा पर्यायांचा शोध घेणे. ओके, पॉलिसीचे विकल्प, अनेक पॉलिसी असू शकतात तुमच्याकडे, करेक्ट आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे फोरकास्टिंग अँड इव्हॅल्युएटिंग द अल्टरनेटिव्ह, म्हणजे तुम्ही जे अल्टरनेटिव्ह ठरवले आहेत त्याचं निष्पत्ती, त्याचा आउटकम काय येणार याला फोरकास्ट करणं, हा झाला आपला तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा मेकिंग चॉईस. आता फोरकास्टिंग केलं तर तुमच्या लक्षात येतं की सगळ्यात बेटर चॉईस कोणती आहे, त्यानंतर आपण ठरवतो की हे करायचं आहे. पॉलिसी इम्प्लिमेंटेशन 5वा मुद्दा आहे, अंमलबजावणी करणं, ऍक्च्युअल अंमलबजावणी सुरुवात झाली. पॉलिसी मॉनिटरिंग, अंमलबजावणी करत असताना व्यवस्थित होत आहे की नाही पाहणं म्हणजे मॉनिटरिंग. आणि त्याच्यानंतरचा मुद्दा आहे पॉलिसी आउटकम, निष्पत्ती किती आहे, काय झालेली आहे ते पाहणं. आणि पॉलिसी इव्हॅल्युएशन, आउटकम पेक्षा मोठी टर्म आहे इव्हॅल्युएशन. इव्हॅल्युएशनचा एक छोटा भाग असतो आउटकम काय आलं बघणं, म्हणजे लक्ष किती गाठलं हे बघणं. इव्हॅल्युएशन मध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश होतो, तुम्ही किती इन्व्हेस्ट केलं, किती खर्च केला, आउटकम किती आलं, कुठल्या घटकाला व्हॅल्यू आहे, कुठल्या घटकाला नाही, या सगळ्या गोष्टींचा किंवा समाजावरती काय परिणाम झाला, या सगळ्या गोष्टींचा इव्हॅल्युएशन मध्ये समावेश होतो. ओके, निष्पत्ती आणि मूल्यमापन याच्यात तुम्हाला फरक लक्षात येईल. त्याच्यानंतर आहे प्रॉब्लेम स्ट्रक्चरिंग, समस्येची पुनर्रचना, रिस्ट्रक्चरिंग करा. प्रॉब्लेम रिस्ट्रक्चरिंग म्हणजे काय, पॉलिसी तयार झाली आहे, तुम्ही शेवटी तुम्हाला कळलं की जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह झाला आहे की नाही, नसेल झाला तर तुम्ही प्रॉब्लेमच नीट व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून घेतला नव्हता, तर मग प्रॉब्लेम अंडरस्टँडिंग करून घेणं सुद्धा त्याला आपण प्रॉब्लेम रिस्ट्रक्चरिंग म्हणतो. आणि मग पुन्हा ती फेज सुरू झाली. खूप साऱ्या म्हणण्यासाठी 2-3 वेळा आपल्याला प्रश्न जो विचारून झालेला आहे आयोगाने इव्हॅल्युएशनला शेवटची स्टेज म्हणलेलं आहे. जर याच्या पुढे जर तुम्हाला प्रॉब्लेम रिस्ट्रक्चरिंग सुद्धा ऑप्शन मध्ये असेल तर त्याला तुम्ही शेवटची स्टेज म्हणणार आहात, अदरवाईज तुम्ही इव्हॅल्युएशनला शेवटची स्टेज म्हणायचं आहे. आता धोरण निर्मितीमध्ये सहभागी घटक कोणकोणते असतात ते आपण आता बघू. अंतर्गत घटक असतात आणि बाह्य घटक असतात.
अंतर्गत म्हणजे तुमच्या देशाच्या अंतर्गत असणारे घटक. पहिलं कोण असणार आहे? सिटीजन्स. ओके, ऑफकोर्स. दुसरी आहे हितसंबंधी गट आणि दबाव गट असणार आहेत. हितसंबंधी गट, दबाव गट काय करतात? लोकांच्या, नागरिकांचे प्रॉब्लेम्स पोहोचवणे समोर, सरकारपर्यंत पोहोचवणे. त्याच्यानंतर राजकीय पक्ष, मग ते जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला चॅनलाइज करण्याचं काम राजकीय पक्ष करतात. आपण बघितलं दबाव गट आणि राजकीय पक्ष मधला फरक. त्याच्यानंतर संसद, संसद मध्ये ऍक्च्युली तुमची पॉलिसी बनते. त्यानंतर मंत्रिमंडळ त्याला इम्प्लिमेंटेशन करणार. न्याय व्यवस्था ज्युडिशियल रिव्ह्यू करून तुमची पॉलिसी परफेक्ट करण्याचा प्रयत्न करणार. नोकरशाही ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन करणारी टीम. आणि प्रसार माध्यमे तुमच्या पॉलिसीचा प्रसार करणं किंवा इव्हॅल्युएशन मध्ये हेल्प करणं, इम्प्लिमेंटेशन होतंय का न होतंय सांगायला. एनजीओज, सरकार सगळ्या ठिकाणी पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणी एनजीओ त्यांची एक्सपर्टी द्यायला तयार असते. आणि बुद्धिजीवी वर्ग तरी असायलाच हवा. आता जरी आपल्या देशात त्याला व्हॅल्यू नसेल तर तो असायला हवा. बुद्धिजीवी वर्गांना सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे आपण. त्याच्यानंतर बाह्य घटक कुठले कुठले आहेत बघा. वर्ल्ड बँक, IMF, WTO, मल्टीनॅशनल कंपनीज, युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशन आणि अजून खूप सारे जे की आपल्या पॉलिसीवरती इम्पॅक्ट करतात. रादर दॅन हेच जास्त इम्पॅक्ट करतात. आपल्या पॉलिसीज बघा, युनोच्या पॉलिसीला धरून असतात. त्यांनी SDG बनवलं तर आपण आपल्या सगळ्या पॉलिसी बदलतो. ओके, पुढे इतर घटक कुठले कुठले आहेत बघा. वरती A, B बघितलं आपण. C मध्ये इतर घटक बघूया. मित्र राष्ट्र, बरोबर आहे. आपली पॉलिसी मित्र राष्ट्रांसाठी वेगळी असते आणि शत्रू राष्ट्रांसाठी वेगळी असते. ओके, त्याच्यानंतर प्रबळ राष्ट्र. ओके, बांगलादेश म्हणलं की आपण डोळे वटारतो आणि अमेरिका म्हणलं तर ते वटारतात. म्हणजे ही जी पॉलिसी असते ते प्रबळ राष्ट्रानुसार चालते. ओके, त्याच्यानंतर दहशतवाद, पर्यावरण, मानवी हक्क, इतके सगळे घटक आहेत. याच्यात तुम्ही घेचाल तेवढे घटक आहेत. पब्लिक पॉलिसीमध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश होत असतो. ओके, आता पब्लिक पॉलिसी बनते कसं आपण बघितलं, धोरण निर्मिती बघितली. आता अंमलबजावणीकडे आपण जाऊया. धोरणाची अंमलबजावणीमध्ये कोणकोणते घटक असतात? सार्वजनिक धोरणातील सगळ्यात महत्वाचा घटक कुठला आहे? धोरण अंमलबजावणी. धोरण बनवून काही कामाचं नाही. खूप जबरदस्त टाइम टेबल बनवलं आणि टेबलवर चिटकावून काही कामाचं नाही. इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे ना त्याचा. 13 ते 14 तास दिवसाचा अभ्यास करणार आहे, आउटपुट 3 ते 4 तास निघतं, मग त्याला काही अर्थ नाही. 10 तास बनणार, चांगला अभ्यास होईल. मग पॉलिसी बरोबर इम्प्लिमेंटेशन सुद्धा महत्वाचं आहे. बॅरेट आणि फज यांच्या मते अंमलबजावणीतील घटक सांगतात. ते म्हणतात की अंमलबजावणीत कोणते महत्वाचे घटक आहेत, काय साध्य करायचे आहे याची स्पष्टता असली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे, काय साध्य करायचं आहे. दुसरी आहे आवश्यक संसाधनाची उपलब्धता आहे की नाही हे पाहणं. तिसरी आहे संघटन आणि नियंत्रण क्षमता आहे की नाही. आणि चौथा आहे समन्वय करणं. बॅरेट आणि फज नुसारचे 4 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा काय? काय साध्य करायचे आहे. मला पोस्ट मिळवायची आहे, हे पहिली गोष्ट आपली असली पाहिजे. ना की मी त्याच्यामध्ये PhD करणार आहे. त्यामुळे मग आपल्याला परफेक्ट पाहिजे की मला मागच्या वेळेस लिस्टमध्ये आलेल्या मुलांना इतके मार्क्स होते, मला इतके मिळवायचे आहेत. ओके, आणि अभ्यासाची डेप्थ एवढी असते, मी तेवढी करणार आहे. खूप जास्त आतमध्ये डेप्थ मध्ये जाणार नाही. ओके, हे झालं. आपल्या स्टडी कशी, आपली जनरलाइज स्टडी आहे. आपण एक्सपर्ट व्हायचं नाहीये. माझी स्वतःचे 2 वर्ष एक्सपर्ट होण्यात गेले, नंतर कळलं की याला काही अर्थ नाही. सो त्याच्या लाईनलाच तुम्ही लागू नका, एक्सपर्ट व्हायचं नाही. त्यामुळे आपण PYQ ला तेवढं महत्व देतोय. तर पहिलं माझं काय साध्य करायचं ते एकदम क्लिअर पाहिजे, पोस्ट मिळवायची. दुसरं आवश्यक संसाधनाची उपलब्धता. म्हणजे काय? कुठली पुस्तकं आपण वापरली पाहिजेत, काय बुक लिस्ट माझी असली पाहिजे, कुठला एखादा क्लास लावायचा आहे की नाही, हे आपलं झालं आवश्यक संसाधनाची उपलब्धता. तिसरं आहे संघटन आणि नियंत्रण क्षमता. संघटन म्हणजे काय? तुम्ही स्वतःला ऑर्गनाईज करण्यासाठी वापरणाऱ्या गोष्टी. रूम झाली, स्टडी रूम झाली, क्लासेस झाले, फ्रेंड्स झाले, डिस्कशन ग्रुप झाला, हे सगळं झालं तुमचं संघटन. ओके, आणि नियंत्रण क्षमता. अभ्यासाला बसताना बाकीच्या गोष्टी डोक्यात येणार नाहीत. स्वतःच्या मनावरती नियंत्रण करून किती अभ्यास करणं ही झाली तुमची नियंत्रण क्षमता. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे समन्वय. तुम्ही तुमच्या घरचे, तुमचे फ्रेंड्स, क्लासेस या सगळ्यांमध्ये व्यवस्थित समन्वय झाला पाहिजे. कधी काली बोर झालं तर मोबाईलशी पण तुम्हाला समन्वय साधता आलं पाहिजे. मग त्यातच वाहून जाऊन चालणार नाही. सगळ्यात बेटर आहे मोबाईल वापरलंच नाही पाहिजे. कारण तुम्ही इन्स्टा आणि फेसबुक बघत बसलात आणि कुठेतरी एखादा फ्रेंड बाहेर गेला असेल मजा करायला, तर मग आपल्याला वाटतं आम्ही काय करतो. नाही, नॉर्मल फिलिंग येते, इट्स व्हेरी नॉर्मल. ज्यामध्ये वापरायचंच नाही तर त्याला लांब ठेवता आला पाहिजे. हे पण आपल्या समन्वयाचा घटक आहे. बॅरेट आणि फजला आपल्या लाईफमध्ये पण आपण इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. पुढे अंमलबजावणीवरती प्रभाव टाकणारे घटक कोणकोणते? एक आहे धोरणाचा आशय, दुसरा आहे अंमलबजावणीचा संदर्भ.
तर धोरणाच्या आशयामध्ये कोणत्या समाज घटकांवरती प्रभाव पडणार आहे, पहिला मुद्दा. शासन जेव्हा धोरण बनवतं तेव्हा मग कुठला समाज घटक इफेक्ट होणार हे पहिल्यांदा पाहिलं जातं. दुसरा, लाभाचे स्वरूप कसं आहे, या आमच्या धोरणामुळे, कृतीमुळे किंवा योजनेमुळे त्यांना कसा लाभ होणार आहे, हा दुसरा मुद्दा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तात्पुरता लाभ होणं आणि तो स्वतःच्या पायावरती उभा राहणं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना. म्हणजे मनरेगा थ्रू आपण जे काम देतो ते तात्पुरतं स्वरूपाचं देतोय आणि स्किल देतोय ते काय टेम्पररी आहे का ते परमनंट आहे, तो स्वतःच्या पायावरती उभा राहील. तर हे लाभाचं स्वरूप याच्यामध्ये आपण असं बघू शकतो. बदलाचे स्वरूप, समाजामध्ये बदल कशा प्रकारचा होणार आहे, काही गोष्टीमुळे चांगला होतो, काही गोष्टीमुळे वाईट होतो, काही गोष्टीमुळे जलद होतो, स्लो होतो, या सगळ्या गोष्टींचा समावेश आपण याच्यात केला जातो. निर्णय निर्धारणाचे क्षेत्र, निर्णय निर्धारण कोण करणार आहे, कुठल्या बाबतीत, कुठल्या क्षेत्रात करणार आहे, हा मुद्दा इथे येतो. म्हणजे कुणाला अथॉरिटी आहे आणि किती क्षेत्रापर्यंत ती अथॉरिटी आहे, याचा सुद्धा तुम्हाला क्लिअर कट आयडिया पाहिजे. संसाधनं ऑफकोर्स असायला पाहिजेत आणि अंमलबजावणी संस्था क्लिअर कट ठरलेली असली पाहिजे, कोण अंमलबजावणी करणार आहे. हे झालं धोरणाचे आशय. अंमलबजावणीचा संदर्भ बघा, सत्ता आणि हितसंबंध. आता सत्ता किंवा पॉवर आहे तीच इम्प्लिमेंटेशन करणार आहे ना, तर ती त्याच्यातली महत्वाची घटक आहे. व्ह्यू रचना, स्ट्रॅटेजी, अंमलबजावणीची तुमची स्ट्रॅटेजी कशी असणार आहे, तो महत्वाचा घटक. संस्था आणि राजवटीचे स्वरूप कसं असणार आहे, अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेला आपण ऍक्ट बनवून वेगवेगळे स्वरूप ठरवतो ना. इथे आयोग असेल किंवा वरची बॉडी असेल, एक विशेष न्यायालय असेल किंवा एखादा प्राधिकरण असेल, हे सगळं जे ठरवतो ते संस्था आणि राजवटीचे स्वरूप. परस्पर पूरकता आणि प्रतिसाद, वेगवेगळ्या संस्थांमध्ये एकमेकांबरोबर कोऑर्डिनेशन पाहिजे. तसंच ज्यांच्यासाठी तुम्ही इम्प्लिमेंट करताय त्यांच्याशी सुद्धा तुमचं कोऑर्डिनेशन, परस्पर पूरकता आणि प्रतिसाद, त्यांच्याकडून तुम्हाला प्रतिसाद सुद्धा आला पाहिजे. या सगळ्या घटकांचा समावेश अंमलबजावणीवर प्रभाव टाकणाऱ्या घटकात होत असतो. ओके. अंमलबजावणीत सहभागी होणारे घटक. अंमलबजावणीमध्ये मगाशी आपण धोरण निर्मितीत बघितलं, तसं आता अंमलबजावणीमध्ये कोण कोण आहेत बघा. प्रशासकीय संघटना किंवा त्याला आपण नोकरशाही म्हणतो, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि उपसंस्था. आता तुम्हाला असं वाटू शकतं की कायदे मंडळ जनरली कुठं आलं पाहिजे, निर्मितीमध्ये आलं पाहिजे. तर मग इम्प्लिमेंटेशन मध्ये ते काय करतं, आता इम्प्लिमेंटेशन मध्ये मॉनिटरिंग हा भाग आहे. तर मग हे मॉनिटरिंग करणार आहेत ना, कारण संसदेच्या अनेक साऱ्या समित्या, उपसमित्या, आयोग असतात, त्यांचं कामच ते असतं की कसं करतं. फॉर एक्झाम्पल कॅग बघा, कॅगचं काम काय, इव्हॅल्युएशनचं काम आहे ना, आणि ते कुणाला रिपोर्ट करतं, पॅकला. तर मग पॅक ही कायदे मंडळाची एक उपसंस्था आहे. पुढे न्यायिक संस्था. न्यायिक संस्था आपण बघितलो, एखादी इम्प्लिमेंटेशन चुकीची असेल तर ते थांबवतात. कित्येक वेळा बघितलेला आहे, आपण थांबवलेला आहे. 2G घोटाळ्यामध्ये आपण बघितलं किंवा कोळसा घोटाळ्यामध्ये आपण बघितलं, तर त्यांनी पुन्हा घ्यायला ते सांगितलेलं होतं. हितसंबंधी गट आणि दबाव गट हे अंमलबजावणीमध्ये काय करतात, हितसंबंधी गट म्हणजे आमच्या घटकासाठी आलेली पॉलिसी आमच्यापर्यंत पोहोचली आहे का नाही पाहणं. आणि दबाव गट म्हणजे सुद्धा प्रेशर ग्रुप्स किंवा प्रसार माध्यम पण तेच कामं करत असतात. राजकीय पक्ष, राजकीय पक्ष काय करतात, इम्प्लिमेंटेशन करणारा सगळ्यात महत्वाचा घटक आहे राजकीय पक्ष. त्यांची त्याच्यावरती देखरेख असते, ती तो महत्वाचा घटक आहे. जर कामं नाही झाली किंवा होत असतील तर त्यावरती कसा कंट्रोल करणं हे राजकीय पक्षाचं महत्वाचं काम आहे. राजकीय पक्ष दोन्हीकडे आहेत, कायदे मंडळ दोन्हीकडे आहेत. नागरिक आणि सामाजिक घटक म्हणजे फॉर एक्झाम्पल एनजीओ आली, प्रसार माध्यम आणि तज्ञ गट आले, हे सगळेजण अंमलबजावणीमध्ये सहभागी होतात. तुम्ही जर बघितलात तर धोरण निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये ऑलमोस्ट सारखे घटक आहेत. ओके, कुठेच फरक नाही. कन्फ्युजन होत असेल तर पुन्हा इथे तुम्हाला मिनिमम रिजेक्शन यूज करायचं आहे. पुढे सब्यानियर आणि मॅझनियन यांच्यानुसार धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या 5 अटी आहेत. कशी झाली पाहिजे तुमची अंमलबजावणी, प्रभावित होणाऱ्या घटकांचे तुम्हाला योग्य आकलन हवं. कुणासाठी पॉलिसी बनवते त्यांचं योग्य आकलन तुम्हाला असलं पाहिजे, कॉमन सेन्स आहे. पुढे धोरण अंमलबजावणीसाठी सुस्पष्ट असे कायदे आणि संबंधित यंत्रणा हवी, कॉमन सेन्स हा सुद्धा. व्यवस्थापकीय आणि राजकीय कौशल्य असलं पाहिजे. ओके, हे नसेल तर तुमचं इम्प्लिमेंटेशन होणारच नाही. समाज घटक आणि संसदेचा पाठिंबा त्याला असला पाहिजे. पॉलिसीला समाज घटकांचा आणि संसदेचा पाठिंबा असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. ओके, अंमलबजावणीत कमीत कमी फेरफार करण्याची तुम्हाला गरज पडली पाहिजे. एकदा का तुम्ही इम्प्लिमेंटेशन कसं करायचं हे ठरलं, त्याच्यात तुम्ही वारंवार जर बदल करत गेलात तर मग ती तुमची पॉलिसी चुकीची ठरेल, त्याचा रिझल्ट येणार नाही, है ना. म्हणजे नोटबंदी नंतर आपण 2 दिवसामध्ये 30
नोटिफिकेशन काढलं तर मग आपली पॉलिसी गडबड आहे आपल्या लक्षात येतं. ओके, आलतं ना एकानंतर एक नोटिफिकेशन. ओके, तर तसं ते नाही झालं पाहिजे. अंमलबजावणी तुम्हाला कमीत कमी फेरफार करता आला पाहिजे, म्हणजे पॉलिसी तुमची परफेक्ट असली पाहिजे. ओके, पुढे धोरणाचे मूल्यमापन आपला त्याचा पुढचा घटक आहे. अंमलबजावणी झाली, आता आपण मूल्यमापनाकडे जाऊया. धोरण प्रक्रियेतील महत्वाचा टप्पा आहे, तसंच तो अखेरचा टप्पा आहे. ओके, बघितलं आपण इव्हॅल्युएशन, मूल्यमापन शेवटचा टप्पा होता, आणि जर विचारलंच त्याच्या पुढे पण त्यांनी दिलं तर रिस्ट्रक्चरिंग, प्रॉब्लेम रिस्ट्रक्चरिंग हा शेवटचा ठरला, अदरवाईज हाच शेवटचा ठरेल. मूल्यमापन धोरणाची सामाजिक उपयुक्तता तपासली जाते. सार्वजनिक धोरणाच्या बाबतीत मूल्यमापनात काय बघतो आपण? सामाजिक उपयुक्तता, त्या धोरणाची समाजाला किती फायदा झालेला आहे हे पाहणं म्हणजे आपलं आलं उपयुक्तता किंवा मूल्यमापनामध्ये आलं ते. निर्धारित उद्दिष्ट गाठण्यासाठी एखादे धोरण किती प्रभावी ठरेल याचा आढावा मूल्यमापनात घेतला जातो, असं कोहली हा विचारवंत म्हणतोय. ओके, निर्धारित उद्दिष्ट गाठण्यासाठी एखादे धोरण किती प्रभावी आहे. पुढचा मुद्दा, 3 टप्प्यांमध्ये धोरणाचे मूल्यमापन केले जाते. पहिला टप्पा आहे आपला धोरणाच्या परिणामाचे मूल्यमापन. याच्यात काय बघतो आपण? सामाजिक परिणाम बघतो. दुसरा मुद्दा आहे धोरणाच्या व्ह्यू नीतीचे मूल्यमापन, म्हणजे यात काय बघतो आपण? कोणती स्ट्रॅटेजी यशस्वी ठरली, व्ह्यू नीती. ओके, आणि तिसरा मुद्दा आहे प्रकल्पाचे मूल्यमापन. मग धोरण इम्प्लिमेंटेशन करताना आपण अनेक प्रोग्राम्स, योजना बघतो, मग त्यातली कुठला प्रोग्राम, कुठली योजना सक्सेसफुल झाली नाही झाली हे पाहणं, म्हणजे हे तिसरा मुद्दा. काय काय बघतो आपण? परिणामांचे मूल्यमापन, व्ह्यू नीतीचे मूल्यमापन आणि प्रकल्पाचे मूल्यमापन. 3 पद्धतीने आपण धोरणांचं मूल्यमापन करत असतो. मूल्यमापनाचे निकष आहेत काही. आता फॉहॉक नावाचा एक विचारवंत आहे, त्याने काही निकष सांगितलेले आहेत, ते आता बघूया. पहिला आहे प्रभावीपणा. यश अपयशाचे प्रमाणात्मक मोजमाप केलं जातं. यश आणि अपयशाचं प्रमाणात्मक मोजमाप म्हणजे प्रभावीपणा. किती उत्पादन झाले, किती संसाधने वापरली गेली, किती व कोणत्या सेवा पुरवण्यात आला, या सगळ्यांचा अभ्यास, तुमची पॉलिसी किती प्रभावी याच्यात आपण केला जातो. दुसरा मुद्दा आहे कार्यक्षमता. इनपुट आउटपुट रेशो मोजला जातो, किती खर्च केलं आणि किती आउटपुट आलं, हे कार्यक्षमता नावावरूनच तुम्हाला कळतं. तिसरा आहे पर्याप्तता. धोरण समस्येची उकल करण्यास पर्याप्त आहे का, नसेल तर त्यात काय बदल करावे लागतील किंवा वेगळं धोरण घ्यावं लागतील, या नावावरूनच तुम्हाला ते निकष लक्षात येतील. चौथा निकष सगळ्यात महत्वाचा आपल्यासारख्या देशात आहे, तो समता. ओके, वितरणात्मक आयाम, सर्व समाज घटकांपर्यंत सेवा पोहोचल्या आहेत की नाही हे पाहणं म्हणजे आपला समता या घटकामध्ये, हे आपण निकष बघतोय. ओके, प्रतिसादात्मकता किंवा रिस्पॉन्सिव्हनेस, समाज घटकाच्या भौतिक आणि मानसिक गरजा पूर्ण करतात का, हे प्रतिसाद किंवा रिस्पॉन्स वरून आपल्याला कळतं. आणि 6वा मुद्दा आहे योग्यता. धोरण योग्य मूल्ये विचारांवरती आधारित आहे का. मला वाटतं की हा सगळ्यात पहिला मुद्दा असला पाहिजे, मगच तुम्ही खाली गेलं पाहिजे. योग्यता, धोरण तुमच्या योग्य मूल्यांवरती आहे की नाही हे पाहता आलं पाहिजे. हे सगळे मुद्दे मूल्यमापनाचे निकष फॉहॉक नुसार आहेत, हे लक्षात घ्यायचे आहेत आपण. पुढे जाऊया आपण. मूल्यमापनातले अडथळे कुठले असले पाहिजे? संदिग्ध उद्दिष्ट. उद्दिष्ट संदिग्ध असेल तर तुम्ही काय इम्प्लिमेंट करणार आहे, काहीच कळणार नाही. पुढे मोजमापाची समस्या. तुम्ही इम्प्लिमेंटेशन करत असताना मोजमाप करताच येत नसेल तर योग्य इम्प्लिमेंटेशन होत आहे की नाही हे कळणार नाही. उद्दिष्ट ठरवण्यातील अडचणी. उद्दिष्टच ठरवता येत नसेल तर ही तर सगळ्यात पहिली अडचण. ओके, तर हे सगळे मूल्यमापनातले अडथळे आहेत. आता आपण जाऊया भारतातील सार्वजनिक धोरणांची प्रक्रियेकडे. ओके, ती बघा. भारतातील सार्वजनिक धोरण प्रक्रियेमध्ये सहभागी घटक कोण आहेत? आपण जसं इन जनरल बघितलं तसेच घटक इकडे पण आहेत. कोण आहेत? कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, राजकीय पक्ष, दबाव गट, एनजीओ, नोकरशाह, नागरिक, सगळेजण असणार त्याच्यात. तुमच्या देशातले ईच अँड एव्हरी घटक याच्यात आला पाहिजे. ओके, पुढचा मुद्दा धोरणात्मक विषय स्पष्ट करणारे घटक. भारताच्या केसमध्ये बघा, तुमच्या धोरणाचे विषय स्पष्ट करणं, आपण कॉन्स्टिट्यूशन मगाशी बघितलं तर त्यातला आपला सारनामा आला पाहिजे, प्रिएम्बल, मूलभूत हक्क आले पाहिजेत, डीपीएसपी आले पाहिजेत आणि 7वं शेड्यूल सुद्धा आलं पाहिजे. ओके, भारताच्या केसमध्ये धोरणात्मक म्हणजे पॉलिसी बनवताना स्पष्ट करणारे घटक कोणते? आपण डीपीएसपी ला तो मुद्दा पण बघतो ना, राज्य शासनाने, नाव काय त्याचं? राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, नावातच धोरण आहे. तर हे सगळे घटक तुमच्या धोरण बनवण्याच्या प्रोसिजरवरती तुम्हाला इम्पॅक्ट पाडत असतात. आपल्या केसमध्ये हे 4 मुद्दे लक्षात घ्या. 7th शेड्यूल तुम्हाला वाटणार नाही, असायला पाहिजे का?
तुमचं अधिकार क्षेत्र तुम्हाला कळेल तर तो असायलाच पाहिजे ना, त्यामुळे 7वा मुद्दा आला पाहिजे. तिसरा आपला मुद्दा आहे अभिकरणे. एक असतात औपचारिक आणि दुसरे आहेत अनौपचारिक अभिकरणे. पहिला बघा, संसद, धोरण ठरवणारी सगळ्यात मोठी देशातील सर्वोच्च संस्था संसद. कार्यकारी मंडळ, शासनाची सर्वोच्च संस्था, ऑफकोर्स आहे. ओके. त्याच्यानंतर नियोजन आयोग किंवा नीती आयोग असलं पाहिजे का? सचिवालय, धोरणाचे उगम स्थान, ओके, प्रशासकीय यंत्रणा, नोकरशाही आणि न्यायमंडळ असलं पाहिजे. आता हे जे औपचारिक घटक आहेत, जर मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की खालीलपैकी धोरण इम्प्लिमेंटेशन किंवा धोरण निर्मितीमध्ये समाविष्ट असणारे कार्यकारी घटक कोणते, 1 ते 6 मध्ये कार्यकारी घटक कोणते आहेत आणि तुम्ही कुणाला वगळचाल? बरं, कुणाला वगळचाल हे सांग. कार्यकारी घटक इम्प्लिमेंटेशन म्हणजे कार्यकारी म्हणजे तुम्हाला कळलं ऍक्टिंग होणार आहे, ऍक्ट होणार आहे. न्यायमंडळ काढलं, अजून नियोजन आयोग नीती आयोगाला काढचाल. ओके. नीती आयोग पण काय करतं, पॉलिसी बनवून देतं, त्याचा इम्प्लिमेंटेशन मध्ये काही संबंध येत नाही. तर असा एक प्रश्न येऊन गेले, तो जेव्हा आपण बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल. अनौपचारिक घटक, नागरिक, प्रसार माध्यमे, राजकीय पक्ष आणि नागरी संघटना. हे अनौपचारिक का बरं आहेत? इनडायरेक्टली इन्फ्लुएन्स करतात आणि लेफ्ट साइडचे डायरेक्टली इन्फ्लुएन्स करतात. तर औपचारिक आणि अनौपचारिक तुम्ही लक्षात घ्या तेवढा मुद्दा. ओके. जागतिकीकरण आणि सार्वजनिक धोरण हा एक मुद्दा आता आपण बघूया. याच्यात आपण बघूया की जागतिकीकरणाचा सार्वजनिक धोरणावरती काय परिणाम झाला आहे किंवा होत आहे. जागतिकीकरण हे सार्वजनिक धोरणाच्या विरोधी मानले जाते. पुढे जायच्या आधी मला सांगा की विरोधी आहे की प्रो आहे? विरोधी आहे. कसा विरोधी येतो? मार्केट डॉमिनंट होतं. बरं, मग पब्लिक पॉलिसी तुमची मार्केट ओरिएंटेड असावी का नसावी? आता मुळात तिला आपण विरोधी पण म्हणू शकत नाही आणि तुम्हाला पूरक पण म्हणू शकत नाही. काही ठिकाणी ती विरोधी आहे आणि काही ठिकाणी तुम्हाला पूरक आहे. आता जागतिकीकरण आल्यामुळे आपल्याकडे एसडीजी एमडीजी गोष्टी आल्या, मग त्याला धरून आपण अनेक पॉलिसीज बनवल्या आहेत. किंवा अजून काही पॉलिसी असतील. हा, आता अजून विरोधी पण बघा तुम्ही, WTO ने आपल्यावरती अनेक रिस्ट्रिक्शन आणलेले आहेत, ती आपली विरोधी झाली. आता मला जर माझ्या शेतकऱ्याच्या बाजूने काही धोरण बनवायचं असेल तर मी बनवू शकत नाही, कारण WTO चे रिस्ट्रिक्शन आहेत. तर ती विरोधी. मग काही ठिकाणी ती विरोधी आहे आणि काही ठिकाणी प्रो आहे. पण इन जनरल बघितलं तर ती आपल्या सार्वजनिक धोरण बनवण्याच्या पॉवरवरती रिस्ट्रिक्शन आणते, त्यामुळे तिला विरोधी मानलं जातं. ओके. पुढे, जागतिकीकरण हे धोरण पर्याय मर्यादित करून काही विशिष्ट धोरण पर्याय सूचित करतात. बरोबर आहे का? धोरण मर्यादित करतात का ते? यस, ते धोरण मर्यादित करतात. कारण मी पॉलिसी अशीच बनवली पाहिजे. कारण जागतिकीकरणामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय असतो? मार्केट. ओके. ज्याचं मार्केटमध्ये प्राबल्य त्याचं भलं होणार आहे. तर मग मी पॉलिसी बनवताना माझ्या डोक्यासमोर मार्केटच ठेवावं लागतं, अदरवाईज मी तिथे टिकू शकत नाही. त्यामुळं माझे धोरण पर्याय तिथे मर्यादित होतात. काही विशिष्ट धोरण पर्याय सूचित करतात जे देशांतर्गत राजकीय अभिकर्त्यांच्या क्षमतेपलीकडे आणि नियंत्रणापलीकडे असतात का? एकदा का तुम्ही WTO साईन केली तर मग तुम्ही 56 इंच चेस्ट असो किंवा 57 असो, काही फरक पडत नाही. तुम्ही रशिया युक्रेनचे युद्ध थांबवा किंवा न थांबवा, काही फरक पडत नाही. ते तुम्हाला फॉलो करावं लागतच लागतं. ओके. तुम्हाला माहिती आहे ना, थांबवलेलं होतं युद्ध 1 दिवस, है ना. कुठला तरी एक लीडर म्हणला की युद्ध थांबवलेलं आहे, नंतर मग परराष्ट्र मंत्र्याला असलं काही झालं नाही. ओके. तर अशा गमती आपल्याकडे होत राहतात. ओके. पारंपरिक दृष्टिकोनातून जागतिकीकरण आणि सार्वजनिक धोरण हे परस्पर विरोधी आहेत. कुठला दृष्टिकोन? पारंपरिक दृष्टिकोन येतो. आता नवीन जो दृष्टिकोन आहे त्याच्यानुसार ते म्हणतात की पूरक आहे. ओके. तर तो मुद्दा वेगळा. आता आपण फक्त पारंपरिक दृष्टिकोन बघूया. याच्यानुसार ते परस्पर विरोधी आहेत. त्याच्यातली 4 कारणं त्यांनी दिलीत की ज्याच्यामुळं जागतिकीकरणामुळे ताण निर्माण झालाय आपल्या या सार्वजनिक धोरणामध्ये. पहिला मुद्दा आहे, जागतिकीकरण हे अत्यावश्यकपणे सार्वजनिक धोरणांचे खाजगीकरण म्हणजे प्रायव्हेटायझेशन आणि नागरिकांप्रतीचे उत्तरदायित्व कमी करते. हा मुद्दा बरोबर आहे का? आहे ना. पहिला मुद्दा आहे की तुम्ही मॅक्झिमम प्रायव्हेटायझेशन करत गेलात तर तुम्ही तुमच्या पब्लिक पॉलिसीमध्ये, फॉर एक्झाम्पलच घ्यायचं तर DPSP ला धरून तुम्ही पॉलिसी बनवू शकणार नाही, कारण खाजगीकरणाचा उद्देश असतो नफा. तो मुद्दा झाला. दुसरा, नागरिकांप्रती उत्तरदायित्व कसं कमी होतं?
होईल का? सरकारच जर बाहेर पडत असेल तर उत्तरदायित्व कमी होणार आहे. ओके. पुढचा मुद्दा, जागतिकीकरण सार्वजनिक धोरणांचे वित्तीय अवकाश फिस्कल स्पेस आक्रसते. हा मुद्दा थोडासा उलटा वाटेल. जागतिकीकरणामुळे आपल्याला असं वाटतं ना की पैसा उलट येतोय, है ना, तुमचा पॉलिसी फिस्कल स्पेस वाढतोय, एफडीआय आला तर असं आपल्याला वाटू शकतं. बट फिस्कल स्पेसचा अर्थ तुम्ही पैसा कुठे खर्च करणार आहात तो स्पेस. सरकारवरती रिस्ट्रिक्शन येतात. आता तुम्ही आपण WTOचा अभ्यास करताना पण बघितले की सरकारने शेतकऱ्यांचं भलं करायचं नाही असं पण त्यात तरतूद आहे. म्हणजे 10%च्या वरती तुम्ही सबसिडी द्यायची नाही किंवा 20%च्या आतच द्या, असं काही काही वेगवेगळ्या कंडिशन आहेत ना. तर मग तो माझा स्पेस तुम्ही आक्रसला. किंवा तुम्ही IMFचं उदाहरण घेतलं तर तुमच्या बजेटवरती किती रिस्ट्रिक्शन आणतात ते तुम्हाला सांगते की तुमचं वित्तीय तूट एवढीच असली पाहिजे, सबसिडी देणं बंद करा, या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेतच. मग तुमचा तो वित्तीय स्पेस जो आहे, म्हणजे मला कुठे खर्च करायचा आहे तो स्पेस आक्रसला जातो. ओके. पुढचा मुद्दा, जागतिकीकरणामुळे राष्ट्र राज्यातील धोरण निर्मिती क्षमता आणि स्वायत्तता ह्रास होते. हा तर पहिला मुद्दा एकदम बरोबर आहे. माझ्या स्वायत्ततेवरती बंधनं यायला सुरुवात होतातच. आणि चौथा मुद्दा आहे, जागतिकीकरणामुळे एक केंद्री भूमुखतेच्या प्रक्रियेला चालना मिळते. एकाच डायरेक्शनने तुमची पॉलिसी चालते. जे जगात चाललेलं आहे, जे ट्रेंडिंग आहे त्यानुसारच तुम्ही पॉलिसी बनवायला सुरू करता. ओके. हा जर आपला चौथा मुद्दा. जागतिकीकरणामुळे बाह्य अनिवार्यता म्हणजे एक्सटर्नल इम्पेरेटिव्ह लादले जातात. बाह्य अनिवार्यतेचे 4 स्रोत आहेत. तुमच्या देशावरती रिस्ट्रिक्शन येतात तर ते आणणारे 4 घटक कोणकोणते आहेत बघा. एक आहे ट्रेड, दुसरा आहे थेट परकीय गुंतवणूक FDI. FDI बाह्य अनिवार्यता आहे ना की नाही? FDI बाह्य अनिवार्यता आहे. ती स्पेसिफिक क्षेत्रातच इन्व्हेस्ट करते. मग सरकारला पण त्या अँगलनेच धोरणं बनवावी लागतात. पुढचा मुद्दा, वित्त आणि फायनान्स. आत्ताच आपण IMFचं उदाहरण बघितलं. तिकडून येणारा पैसा असेल किंवा एखादा देश तुम्हाला जागतिकीकरणामध्ये मदत करत असेल, कर्ज देत असेल, त्याचे रिस्ट्रिक्शन असणार आहेत ना. तुम्ही हा पैसा इकडेच युज करा किंवा तिकडेच युज करा. चौथा मुद्दा, पर्यावरण आणि ग्लोबल कॉमन्स. ओके. पर्यावरण तर आहेच, तो असला पाहिजे, तो मुद्दा असायला पण पाहिजे. जर जागतिकीकरण झालं नसतं तर पर्यावरणाचा आज जेवढा आपण अभ्यास करतो किंवा सिरियसली घेतो तेवढं कोणीच सिरियसली घेतलं नसतं. ओके. आणि पुढे आहे ग्लोबल कॉमन्सला मराठीत काय म्हणतात ते मला काही माहिती नाही. बट ग्लोबल कॉमन्स मध्ये अनेक काही गोष्टी असतात. म्हणजे काय काय विचारात घेता येईल तुम्हाला? हा, अशा गोष्टी तुम्ही घेऊ शकता. तर स्पेस घ्या किंवा डिफेन्स घ्या, या काही ग्लोबल कॉमन्सच्या अँगलनं घेतलेल्या गोष्टी आहेत. त्याच्या बाबतीमध्ये पण तुम्हाला तसा डिसिजन घ्या. फॉर एक्झाम्पल घ्या की तुमची सिक्युरिटीच्या बाबतीतली अलायन्स कुठली असली पाहिजे. आता जगात तुम्ही बघितलं तर ग्रुप्स आहेत खूप सारे. ओके. तो मुद्दा तिकडे येतो. किंवा स्पेसच्या बाबतीमध्ये पण तुम्ही कोणाशी ट्रेड करणार किंवा काय करणार, या सगळ्या गोष्टीमुळे सुद्धा तुम्हाला रिस्ट्रिक्शन येतातच. हे 4 स्रोत लक्षात ठेवा. एक्सटर्नल इम्पेरेटिव्ह किंवा बाह्य अनिवार्यता त्याला म्हटलं जातं. ओके. आता पुढे आपण बघूया भारतातील विविध विषयांबाबतीतील धोरणे कुठली कुठली आहेत. ओके. तर खूप सारी धोरणं आहेत इथे. ऑलमोस्ट मला वाटतं की 36 विषयांवरील वेगवेगळी धोरणं आहेत. मागच्या वर्षी 2 प्रश्न, त्याच्या आधी पण काहीतरी 2 प्रश्न विचारले गेले जोड्या लावामध्ये. एका साईडला धोरण असतं, समोरच्या साईडला वर्ष असतं. ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता आपण 1 बाय 1 बघू. याच्यातली खूप सारी धोरणं तुम्ही GS3 मध्ये बघितलेली आहेतच. पहिला आपला आहे नॅशनल पॉलिसी फॉर एम्पॉवरमेंट ऑफ विमेन. कधीचं आहे? 2001. हे तुम्हाला माहितीच आहे. नॅशनल पॉलिसी फॉर चिल्ड्रन तुम्हाला माहित आहे 1974 आहे आणि नंतर 2013. नॅशनल पॉलिसी फॉर पर्सन विथ डिसेबिलिटी 2006. नॅशनल पॉलिसी फॉर ओल्डर पर्सन कधीच आहे? 1999 आणि 2011. नॅशनल पॉलिसी ऑन युथ 1988, 2003 आणि 2014. 3 पॉलिसीज आहेत. नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन कधीची आहे? 68, 86, 2020. नॅशनल पॉलिसी ऑन हेल्थ 1983, 2002 आणि 2017. नॅशनल पॉलिसी ऑन चाइल्ड लेबर 1987 आहे. आणि नॅशनल पॉलिसी ऑन डिझास्टर मॅनेजमेंट 2009 ची पॉलिसी आहे. नॅशनल पॉलिसी ऑन रिसेटलमेंट अँड रिहॅबिलिटेशन 2004 आणि 2007. तर हे महत्वाचं असू शकतं सध्याचं इन्सिडेंट बघता.
नॅशनल पॉलिसी ऑन व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन 2007. ओके, तर याला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ट्रिक्स बनवून घेतला तर ते तुम्हाला कळून जाईल. आता व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन काय असतं? स्वतःच्या मर्जीने एकत्र आलेले लोक असतात ना, एनजीओ. तर मग 7 लक्षात ठेवा. एक साथ आलेली लोक 2007 असं तुम्ही वरच्या बाजूला जिथे जमेल तिकडे त्या ट्रिक्स लावा. ओके, त्याच्यानंतर नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी आपल्याला माहिती आहे 76 आणि 2000. ओके, नॅशनल अर्बन हाऊसिंग अँड हॅबिटॅट पॉलिसी 2007. ओके, त्याच्यानंतर नॅशनल पॉलिसी ऑन अर्बन स्ट्रीट वेंडर्स 2004 2009. खूप साऱ्या पॉलिसीज आहेत. ज्या माहिती आहेत त्याला टिक करा आणि ज्या माहिती नाहीत त्याला स्टार करून ठेवा. ओके, आणि 1 बाय 1 हळूहळू ते पाठ करत जा. त्याला काही ना काही तुम्ही ट्रिक लावा, तुमच्या ते लक्षात राहील. अदरवाईज ते लक्षात राहणार नाही किती पण वाचा. ओके, नॅशनल अर्बन सॅनिटेशन प्रोग्राम 2008. नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी 2011 ची आहे. ओके, नॅशनल टेलिकम्युनिकेशन किंवा डिजिटल कम्युनिकेशन पॉलिसी. आधी सुरुवातीच्या काळामध्ये त्याला नॅशनल टेलिकॉम पॉलिसी म्हटलं जायचं. नंतरच्या काळात तिला आपण डिजिटल कम्युनिकेशन पॉलिसी म्हणायला लागलो. ओके, 1994 ला मांडली आहे, 1999 ला आहे, 2012 ला आहे आणि 2018 ला. 2018 ला जी आपण पॉलिसी मांडली त्याला आपण काय म्हणतोय? NDCP, नॅशनल डिजिटल कम्युनिकेशन पॉलिसी. हे मुद्दे लक्षात घ्या. आता हे जे आपण पॉलिसीज बघतो, आता सुरुवातीला फक्त वर्ष लक्षात घ्या. ओके, याच्यानंतर जर तुम्हाला वेळ मिळाला तर लक्ष्मीकांत सरांचं जे गव्हर्नन्स पुस्तक आहे, इंडियन गव्हर्नन्स, त्याच्यामध्ये 5 ते 6 7 टॉपिक्स आहेत पॉलिसीवरचे. त्या पॉलिसी एकदा फक्त वाचून घ्या, काय काय पॉलिसीज आहेत, आणि त्यात काय फॅक्च्युअल डेटा वाटला तर ते लिहून घ्या. तो सगळ्यात शेवटची स्टेज सांगतोय, कारण आतापर्यंत पॉलिसीवरती वर्ष विचारलंय GS2 मध्ये. याच्या पुढे जाऊन जर पॉलिसीतले घटक विचारलं तर आपण तयार असायला पाहिजे. इन जनरल नॉर्मल घटक आपल्याला कळतात की याच्यात ही असू शकतं, पण काही काही टार्गेट्स असतात ना पॉलिसीमध्ये, या वर्षी हे अचीव्ह करायचे, तसे काही घटक फक्त लिहून घ्या. ओके, त्याच्यानंतर आपण जाऊया नॅशनल वॉटर पॉलिसीकडे 1987 2002 2012. ओके, नॅशनल ऍग्रिकल्चरल पॉलिसी कधीची आहे? 2000 ची. नॅशनल फार्मर्स पॉलिसी 2007. 2007 कसं लक्षात ठेवचाल? 7/12 शेतकऱ्याचा 7/12 तुमच्या लक्षात येईल. 2007. ओके, नॅशनल एन्व्हायरमेंट पॉलिसी 2006 ची. ओके, नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युएल 2009 ला एक आहे आणि 2018 ला एक आहे. हे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. नॅशनल पॉलिसी ऑन IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 2012 ची आहे आणि 2020 ला आपण जे म्हणले त्याला आपण ITES म्हणतो, म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड एनेबल्ड सर्व्हिसेस. त्याच्यामुळे तयार झालेल्या एनेबल सर्व्हिसेसला आपण ऍड केले 2020 मध्ये पॉलिसीच्या नावात. ओके, सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन पॉलिसी पहिली आहे 83 ला, फक्त टेक्नॉलॉजी. 83 लक्षात राहील. ओके, म्हणजे इंदिरा गांधीच्या शेवटच्या काळात टेक्नॉलॉजीवरती आपण फोकस केला आणि राजीव गांधींनी त्याला जास्त महत्व दिलं होतं. 83 तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर 2003 ला आपण सायन्स अँड टेक अशी पॉलिसी आणली. पहिली फक्त टेक्नॉलॉजी, दुसरी आहे सायन्स अँड टेक आणि तिसरी आहे STI, म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन. ओके, असं तिन्ही पण याच्यात समावेश केलेलं आहे. तर 83, 3 आणि 13 रिदम आहे, फक्त 93 काढलेला आहे. ओके, तर 10 वर्षानंतर ती पॉलिसीज आलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण जाऊया नॅशनल मिनरल पॉलिसी 1993 2008 2019. ओके, नॅशनल स्पोर्ट्स पॉलिसी 1984 आणि 2001. तुम्ही हे युथ या टॉपिक मध्ये बघितलं असेल किंवा बघणार असालच. ओके, नॅशनल पॉलिसी फॉर स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिन्युअरशिप, प्रोनाउन्सिएशन तुमच्या तुम्ही करा. 2009 आणि 2015 2 वर्ष आहेत त्याचे. 2015 तुम्हाला माहिती आहे आपली स्किल इंडिया वगैरे ते सगळे मिशन याच वेळेस आले, त्यामुळे 2015 तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. 2009 नॅशनल न्यूट्रिशन पॉलिसी 1993 ची नॅशनल न्यूट्रिशन पॉलिसी आहे. नॅशनल लिटिगेशन पॉलिसी काय असली पाहिजे? लिटिगेशन पॉलिसी म्हणजे कुठल्या घटकांचा समावेश होतो? न्यायालयीन खटले जे प्रलंबित आहेत त्याचे, मग त्याला काय सोल्युशन असलं पाहिजे, याच्या संबंधितल्या ज्या सगळ्या प्रोव्हिजन या तुम्हाला लिटिगेशन पॉलिसी मध्ये सापडतात. ओके, 2010 ची ती लिटिगेशन पॉलिसी आहे आपली. ओके, नॅशनल डेटा शेअरिंग अँड ऍक्सेसिबिलिटी पॉलिसी 2012. नॅशनल पॉलिसी ऑन नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रोपिक ड्रग्स 2012.
नॅशनल पॉलिसी ऑन इलेक्ट्रॉनिक्स 2012, तिन्ही पॉलिसी 2012च्या आहेत, ते लक्षात घ्या. ओके. आणि इलेक्ट्रॉनिक वरती 2019 ला आपण नवीन पॉलिसी आणलेली आहे. नॅशनल सायबर सिक्युरिटी पॉलिसी 2013. ओके. नॅशनल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट IPR पॉलिसी 2016. नॅशनल अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन पॉलिसी 2013. नॅशनल अर्बन ट्रान्सपोर्ट पॉलिसी 2006. इतक्या सगळ्या पॉलिसीज तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. आता पुढे जाऊया आपण ई गव्हर्नन्स कडे. ओके. आता ई गव्हर्नन्स हा घटक आपण घेतो कारण याच्यावरती 1-2 प्रश्न विचारून आलेले आहेत. आता याला कुठं ठेवायचं, कुठल्या टॉपिक मध्ये ठेवायचं कळत नाही, त्याच्यामुळे आपण पब्लिक पॉलिसी मध्ये बघतोय. ई गव्हर्नन्स म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स. बरोबर आहे. इलेक्ट्रॉनिक, ई फॉर इलेक्ट्रॉनिक आहे. एक्झाम मध्ये इलेक्ट्रिकल किंवा वॉट एव्हर काय पण तो वेगळं टाकेल, पण इलेक्ट्रॉनिक लक्षात ठेवायचं आहे. ऍप्लिकेशन ऑफ ICT टू गव्हर्नमेंट फंक्शनिंग म्हणजे ICTचा गव्हर्नमेंटच्या फंक्शनिंग मध्ये यूज करणं म्हणजे इलेक्ट्रॉनिक गव्हर्नमेंट. आता हा जो टॉपिक आहे जे आपण बघतोय तो तुमच्या एक्झामच्या अँगलनं महत्वाचा आहे. 1-2 प्रश्न त्यावरती येतीलच, पण ई गव्हर्नन्स नावाचा जर एसे आला तर तुम्हाला तिथे सुद्धा हे कामाला ठरणार आहे. तर ते नीट व्यवस्थित एसेच्या अँगलनं पण मुद्दे बघून घ्या. ओके. ई गव्हर्नन्स रेफर्स टू द यूज ऑफ गव्हर्नमेंट एजन्सीज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. कोण सांगतं असं? वर्ल्ड बँक. वर्ल्ड बँक म्हणतं की ई गव्हर्नन्स म्हणजे ITचा वापर करणं म्हणजे ई गव्हर्नन्स. ओके. हे 2 मुद्दे लक्षात घ्या. पुढे ई गव्हर्नन्स इज बेसिकली अ मूव्ह टुवर्ड्स स्मार्ट गव्हर्नमेंट. आता स्मार्ट मध्ये S फॉर सिंपल, M फॉर मोरल, A फॉर अकाउंटेबल, R फॉर रिस्पॉन्सिव्ह, T फॉर ट्रान्सपरंट. ओके. हे इतके मुद्दे तुम्ही एसेत लिहिलं तर त्याचा फरक पडू शकतो. पुढं इंटरॅक्शन इन द ई गव्हर्नन्स. ई गव्हर्नन्स मध्ये 4 प्रकारचे इंटरॅक्शन होतात. हा प्रश्न तुम्हाला मला वाटतं की GS4 ला सुद्धा येऊन गेला होता. G2C पहिला आहे म्हणजे कोण आहे? गव्हर्नमेंट टू सिटीजन. G2B गव्हर्नमेंट टू बिझनेस. G2G गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट. आणि G2E म्हणजे गव्हर्नमेंट टू एम्प्लॉय. म्हणजे काय ते? गव्हर्नमेंट कोणाशी ई गव्हर्नन्स नुसार कम्युनिकेट करणार आहे. पहिलं सिटीजनचे आलं पाहिजे, दुसरं इंडस्ट्री बिझनेस आले पाहिजे, तिसरं गव्हर्नमेंट म्हणजे त्याच्या स्वतःच्या शाखा किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा लोकल गव्हर्नमेंटचे जे काही कम्युनिकेशन असेल ते. आणि ई म्हणजे एम्प्लॉईज, स्वतःच्या गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईज बरोबरचं जे काही इंटरॅक्शन असणार ते. त्यांनी एकदा प्रश्न विचारले खालीलपैकी कोणते मोड असतात, तर त्याने काहीतरी वेगळं ऍड केलं त्याच्यामध्ये. तुम्हाला माहिती पाहिजे इथे सिटीजन, बिझनेस, गव्हर्नन्स आणि एम्प्लॉईज एवढेच मुद्दे याच्यामध्ये आहेत. सेकंड ARC has explained the above 4 type of interaction. Second ARC ने एक्सप्लेन केलंय in e-governance in its report. e-governance वरचा सेकंड ARC चा रिपोर्ट कोणता आहे? प्रमोटिंग e-governance द स्मार्ट फॉरवर्ड. स्मार्ट गव्हर्नमेंट फॉरवर्ड करा बरं का. स्मार्ट गव्हर्नमेंट फॉरवर्ड गव्हर्नन्स द स्मार्ट गव्हर्नन्स फॉरवर्ड 2008. प्रमोटिंग ई गव्हर्नन्स अ स्मार्ट गव्हर्नन्स फॉरवर्ड 2008 चा हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ओके. बेनिफिट्स काय असले पाहिजे? ई गव्हर्नन्सचे बेनिफिट्स बघा काय काय आहेत. बेटर डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस असायला पाहिजे. इम्प्रूव्ह इंटरॅक्शन विथ बिझनेस अँड इंडस्ट्री. सिंगल विंडो फॅसिलिटी. आपण तो कुठला आपला इंडेक्स होता खूप वाढला होता, इज ऑफ डुईंग बिझनेस, तो खूप जास्त वाढला होता. मग नंतर त्यात प्रोडा म्हणून ते बंदच झालं. नंतर तो बंद झाला ना, त्यांनी स्वतःहून ते 2-3 रिपोर्ट माघारी घेतले आणि आता म्हणले की आम्ही ते मोजणारच नाही. ओके. तर दुसरा मुद्दा तो. तिसरा आहे सिटीजन एम्पॉवरमेंट थ्रू द ऍक्सेस टू द इन्फॉर्मेशन. एम्पॉवरमेंट होतं का सिटीजनचं? कशी? ऍक्सेस वाढला ना इन्फॉर्मेशनची, तर त्यामुळे त्यांचं इम्प्रुव्हमेंट होणार आहे किंवा एम्पॉवरमेंट होणार आहे. इन्क्रीज द लेजिटिमेसी ऑफ गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटची लेजिटिमेसी कशी वाढेल? ऑथेंटिसिटी वाढते का आयटीनं? IT ऍक्ट बघितलं आपण. IT ऍक्ट मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नेचर्स बघितले किंवा आपण त्याला काय म्हणतो की पेअर्स बघितले. त्याच्यावरनं डॉक्युमेंट किती ऑथेंटिकेट आहे हे आपल्याला क्लिअर कट कळतं. अदरवाईज आपल्याकडे तोताई ऑफिसर्स वगैरे आपण बघतो, कोणी सुद्धा ऑफिसर सांगून फसवतं, तर त्या गोष्टी होणार नाहीत. आता जर आपला काही ठिकाणी एक प्रोजेक्ट पण आपण सुरू केले ब्लॉक चेनच्या आधारावर. आपण काही ठिकाणी सर्टिफिकेट्स दिले ब्लॉक चेनच्या आधारावर, म्हणजे तिथं तुम्हाला फसवणुकीला चान्सेस कमी. त्यामुळं ई गव्हर्नन्स आपली लेजिटिमेसी ऑफ गव्हर्नमेंट सुद्धा वाढवतं, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतरचा आपला मुद्दा आहे फ्लॅटन्स द ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. लेस हायरार्की तयार होते. ओके. का बरं?
जनरली गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये एक हायरार्की असते. जेव्हा तुम्ही इन्फॉर्मेशन अवेलेबल करून दिली ई फॉर्मॅटमध्ये, तेव्हा हायरार्कीला व्हॅल्यू राहत नाही. जी तुम्हाला माहिती हवी असेल, क्लर्क म्हणाल की तू वरच्या सिनियर ऑफिसरला भेट, सिनियर ऑफिसर म्हणजे कमिशनरला भेट, ही सगळी चेन तुमची कमी होईल जेव्हा तुम्हाला ई गव्हर्नन्स डायरेक्ट माहिती मिळत असेल तर. इन्क्रीज द ट्रान्सपरन्सी, हे तर ऑफकोर्स आहे. त्याच्यानंतर ग्रेटर सिटीजन पार्टिसिपेशन इन द ई गव्हर्नन्स प्रोसेस, कारण डिसिजन मेकिंग मध्ये सहज आपण इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो. लेस करप्शन इन ऍडमिनिस्ट्रेशन, हा मुद्दा तर एनी हाऊ आलाच पाहिजे. करप्शन कमी होते. आपण बघितलं डीबीटी, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर बघितलं, त्याच्यानंतर आपण वेगवेगळे अकाउंट्स काढलेले आहेत लोकांचे, प्रत्येकाचे अकाउंट्स काढलेले आहेत, ते आधारला लिंक केलेले आहेत, प्रत्येक व्यक्तीच्या अकाउंटवरती डायरेक्ट पैसे जात आहेत. ठीक, त्यामुळे तुमचं करप्शन कमी होणार आहे. मोर इफिशियंट गव्हर्नन्स आलं पाहिजे. आयटी आलं की इफिशियन्सी आलंच पाहिजे. रिड्यूस पेपर वर्क अँड रेड टेपिझम, हा सुद्धा मुद्दा आपल्याकडे आहे. ओके, बेटर प्लॅनिंग अँड कोऑर्डिनेशन बिटवीन द डिफरंट लेवल्स ऑफ गव्हर्नन्स. ओके, रेड टेपिझम का असतं आणि का होतं, त्याला सोल्युशन काय, असे सगळे खूप सारे चांगले मुद्दे आहे ना. तुम्ही लक्ष्मीकांत देशमुखांचं एक पुस्तक आहे, वाचलंय का, प्रशासन नामा किंवा बखर प्रशासनाची, जे इंटरव्ह्यूला असेल ते वाचून घ्या, तुम्हाला ते फायदेशीर ठरेल. की दोन त्यांची पुस्तकं चांगली आहेत, तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यूला फायदेशीर होतील, त्याची उत्तर द्यायची. ओके, त्याने खूप सुटसुटीत दिलेलं आहे आणि ते आपल्याकडं इंटरव्ह्यूच्या गायडन्सला येणार आहेत. कदाचित नेक्स्ट टू नेक्स्ट वीकला ते येतील, आपण त्यांना बोललेलं आहे. ओके, आणि ते येऊन गेले तर आपण मग त्यांच्याशी कन्फर्म करतो. आधी मी त्यांच्या बुकच्या ज्या नोट्स काढले, सर बघा ठीक आहेत का, मग ते म्हणले की ठीक आहे, तर मग आपण ते तुम्हाला अवेलेबल करून देऊ. ओके, तुम्हाला पुस्तक वाचायचं पण वाचेल, पण आधी पुस्तक वाचलं कधी पण बेटर आहे. तर त्यांनी खूप साऱ्या समस्या सांगितले, त्याची काय उत्तर आहेत हे पण त्यांच्या भाषेत सांगितलेले आहेत. ते कोण तुम्हाला माहिती आहेत ना, कलेक्टर, मला वाटतं कोल्हापूरचे कलेक्टर राहिले होते सगळ्यात शेवटी, आणि आपल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पण राहिले होते. त्यांची खूप सारी पुस्तकं आहेत. लक्ष्मीकांत देशमुख, तर त्यांचा एक सगळ्यात मोठा तो प्रोजेक्ट होता फिमेल फोर्टिसाइड थांबवण्यासाठीचा. ते काय करतात, ते सोनोग्राफी करतात का ते काय कळण्यासाठी, तर त्या सगळ्या मशीन्स त्यांनी सील करून टाकल्या होत्या आणि एक सगळ्याच मशीन एकमेकाला चेन मध्ये कनेक्ट केल्या होत्या आणि त्याचा ऍक्सेस कलेक्टर ऑफिसमध्ये होता. तर सोनोग्राफीमध्ये काय केलं किंवा काय नाही ते सगळं कलेक्टर ऑफिसला कळत होतं. आणि तोच प्रोजेक्ट नंतर स्टेट लेवलला आपण इम्प्लिमेंट केला आणि नंतर तो नॅशनल लेवलला सुद्धा गेलेला आहे. तर त्याच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, ते तुम्हाला नंतर वन बाय वन कळतील. तसंच त्याच्यावरतीच एक सिनेमा पण होता बघा मराठीमध्ये, वाय नावाचा सिनेमा आला होता. वाय, कधी आला वेळ मिळाला तर युट्यूब वरती सर्च करून बघा. वाय नावाचा सिनेमा होता, की त्याच म्हणजे बीड मध्ये हा जो गोंधळ झाला होता, ते खूप मोठे 2 डॉक्टर सापडले होते. तर त्यांच्यावरती नंतर त्यांना शिक्षा पण झाली. त्या मूवीवरती आधारित तो सिनेमा आहे वाय नावाचा. तर त्याच्यामध्ये यांचा पण एक रेफरन्स येतो, तो मूवी बघून घ्या, चांगला आहे तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघूया, रिस्ट्रक्चरिंग द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस. रिस्ट्रक्चरिंग झाले, आयटी मुळे रिस्ट्रक्चरिंग होणारच आहे. आणि याच्या पुढे जर अजून एआय येते, एआय मुळे पण खूप साऱ्या गोष्टी रिस्ट्रक्चर होणार आहेत. आता आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा ई गव्हर्नन्स इनिशिएटिव्ह. ओके, भारताने आतापर्यंत काय इनिशिएटिव्ह घेतले ते आपण वन बाय वन बघूया. पहिला आहे नॅशनल टास्क फोर्स ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, असं आपण एक टास्क फोर्स बसवला. तो कधीच आहे, 1998. सगळं वाजपेयींच्या काळापासून सुरुवात झालेली आहे ई गव्हर्नन्सला, 1998 लक्षात घ्या. मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 1999. ओके, 12 पॉइंट मिनिमम अजेंडा फॉर ई गव्हर्नन्स 2000 ला, 12 पॉइंट मिनिमम अजेंडा आपण तयार केला होता 2000 मध्ये. 2000 मध्ये 4 गोष्टी आहेत बघा. एक तर तो आता बघितला आपण, दुसरा आहे आयटी ऍक्ट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट. तिसरा आहे द सेमीकंडक्टर इंटिग्रेटेड सर्किट लेआउट डिझाईन ऍक्ट, सेमीकंडक्टरच्या लेआउटच्या बाबतीतला ऍक्ट सुद्धा 2000 लाच आहे. आणि चौथा मुद्दा आहे 2000 चा, द फर्स्ट नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट्स आयटी मिनिस्टर. स्टेटच्या आयटी मिनिस्टरची पहिली कॉन्फरन्स 2000 लाच भरली होती. ओके, हे चारही मुद्दे 2000 ला आहेत. त्याच्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्मार्ट गव्हर्नमेंट 2002 ला हैदराबाद मध्ये, हे आपण बघितलं एका ठिकाणी. ओके, 2002 ला हैदराबाद मध्ये स्थापना आहे. नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन 2006. आता या नॅशनल ई गव्हर्नन्स जो प्लॅन आहे त्याच्यामध्ये 31 मिशन मोड प्रोजेक्ट आहेत. 31 मिशन मोड्स प्रोजेक्ट आपण सुरू केलेले आहेत. आता हे लक्ष्मीकांत सरांच्या पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या पुस्तकातला डेटा आहे. ते जनरली लक्ष्मीकांत मधून विचारतात, म्हणून आपण ते जरा थोडं डिटेलमध्ये केलं पाहिजे. तर 31 मिशन मोड कसे डिवाइड केलेत बघा.
तीन कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेत. एक आहे सेंट्रल मिशन मोड प्रोजेक्ट, दुसरा आहे स्टेट मिशन मोड प्रोजेक्ट आणि तिसरा आहे इंटिग्रेटेड मिशन मोड प्रोजेक्ट. ओके, आता कुठला प्रोजेक्ट कुठे येतो असा प्रश्न आला तर आपण तयार असलं पाहिजे. ओके, सेंट्रलच्या खाली बघा, बँकिंग ऑफकोर्स सेंट्रल लिस्ट मध्ये आहे तर तिकडे आलं पाहिजे. सेंट्रल एक्साइज आणि कस्टम तिकडे आलं पाहिजे. इन्कम टॅक्स आलं पाहिजे. इन्शुरन्स आलं पाहिजे. हे MCA 21 काय कुठं वाचलंय तुम्ही? इकॉनॉमिक्स मध्ये लक्ष्मीकांत सॉरी देशपांडेच्या पुस्तकात तुम्ही वाचलं असेल तिकडे. ओके, त्या सगळ्यांचा रेकॉर्ड ठेवण्याची एक टेक्निक आहे, ती एक पद्धत आहे, डेटा येतो फक्त. ओके, MCA 21 तुम्हाला ते वाटणार नाही की कुठे आहे काय, तर MCA 21 दिले की M फॉर महाराष्ट्र पकडून तुम्ही स्टेटमेंट टाकू शकता. तर तशी गडबड करू नका, त्यांच्याकडे येते ते. ओके, कॉर्पोरेट अफेअर्सच्या मिनिस्टरचं ते आहे. पासपोर्ट कुठे आला पाहिजे? ऑफकोर्स त्यांच्याकडे आलं पाहिजे. इमिग्रेशन सेंटरकडे आलं पाहिजे. पेन्शन सेंटरकडे. ई ऑफिस वरनं काहीच कळत नाही, ते कुठं पण येऊ शकतं ना, त्यामुळे ई ऑफिस एक लक्षात घ्या. आणि पोस्ट आणि UID तर हे सेंटरच्या अंतर्गतच आले पाहिजेत. आता स्टेट मध्ये बघा, ऍग्रिकल्चरल स्टेटचा सब्जेक्ट आहे, कमर्शियल टॅक्सेस आहे, ई डिस्ट्रिक्ट आलं पाहिजे, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे, लँड रेकॉर्ड आहे, म्युन्सिपाल्टीज आहे, ई पंचायत आहे, पोलीस आहे, रोड ट्रान्सपोर्ट आहे, ट्रेझरीज आहे, PDS आहे, एज्युकेशन, हेल्थ. तुम्हाला नावावरूनच कळतं की स्टेटचे सब्जेक्ट आहेत सगळे. ओके, आणि इंटिग्रेटेड मध्ये बघा CSC. ओके, EB CSC काय आहे? हा, कॉमन सर्व्हिस सेंटर. कधी युट्यूब वरती टाकून बघा, सॉरी गुगल वरती टाकून बघा, ते तुम्हाला कळेल. ओके, त्याच्यानंतर EBIZ काय आहे? बिझनेस साठीचं पोर्टल. ई कोर्ट, ई प्रोक्युरमेंट, ई ट्रेड, सर्व्हिस डिलिव्हरी गेटवे आणि इंडिया पोर्टल. आता इंडिया पोर्टल हे इंटिग्रेटेड मध्ये आहेत. फक्त इंटिग्रेटेडचे लक्षात ठेवा, ते तुम्हाला कन्फ्युज करते, ते कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात ते कळणार नाही. ओके, पण सगळ्यात ते खूप पुढचा प्रश्न झाला. सगळ्यात आधी लक्षात ठेवा, नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन 2006 आहे. त्याच्यानंतर काय झालं? अ नॅशनल पॉलिसी ऑन ओपन स्टँडर्ड ऑफ ई गव्हर्नन्स, नोव्हेंबर 2010 ही पॉलिसी आहे. ओके, आणि नॅशनल पॉलिसी ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आपण मागाशी बघितलं 2012 आहे. आता हे सगळं चालू असताना स्टेट लेवलला पण काही हालचाली झाल्यात आणि स्टेट लेवलचे ई गव्हर्नन्सचे प्रोजेक्ट्स आहेत. हा प्रश्न येऊन गेलेला आहे. ओके, ई सेवा कुठे आहे? हा प्रोजेक्ट ई सेवा नावाचा प्रोजेक्ट कुठे आहे? आंध्र प्रदेशमध्ये आहे. भूमी कुठे आहे? कर्नाटक. भूमी आलतं ना, प्रिलिम्सला होतं मागच्या वर्षी का 22ला होतं, 21 का 22ला. ओके, का मेन्सला होतं? मेन्सला होतं का? तर ते बघून घ्या. भूमी, ज्ञानदूत MP, लोकयानी UP, फ्रेंड्स केरला आणि ई मित्र राजस्थान. ओके, इतके सगळे तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे, जोडा लावायला येऊ शकतं. ओके, नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई गव्हर्नन्स. जर आपल्याकडे जर वर्षी नॅशनल कॉन्फरन्स भरते ई गव्हर्नन्स वरती, त्याची सुरुवात झाली 1997 पासून, 1997 पासून. ओके, म्हणजे आपण वरती 98ला पहिली गोष्ट बघितली होती ना, तर हे 97 त्याच्या वरती येऊन बसेल. ओके, डिपार्टमेंट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म अँड पब्लिक ग्रीव्हन्सेस, DARPG ही मुख्य डिपार्टमेंट आहे ज्यांच्याकडनं ही कॉन्फरन्स भरवली जाते, अलॉंग विथ द डिपार्टमेंट ऑफ IT इन असोसिएशन विथ वन ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. जर वर्षी एक स्टेट गव्हर्नमेंट बदलत जातं. हे दोन डिपार्टमेंट लक्षात घ्या, डिपार्टमेंट ऑफ IT आणि डिपार्टमेंट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन रिफॉर्म. ओके, तर आपला हा सार्वजनिक धोरणाचा सिलेबस तरी कम्प्लीट झालेला आहे. 3 ते 4 मार्काला हा घटक येतो. त्याच्या बाहेर सुद्धा प्रश्न येणार आहेत, पण ते कॉमन सेन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. आता एक फक्त ब्रेक घ्या 10-15 मिनिटाचा.